दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। त्या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच दत्त महाराजांच्या वतीनं स्वागत करतोय पहिल्यांदा। त्यानंतर आमच्या परिवारातर्फे स्वागत आहे आणि या ठिकाणी आमचे जे दत्त परिवारातले जी मंडळी आहे त्यांच्या वतीनं स्वागत आहे। आज दत्त महाराजांच्या वतीनं स्वागत करायचं कारण का, की प्रश्न एक महत्त्वाचा आहे। आजपर्यंत देवाने स्वागत केलेलं कुठं आठवत नाही, त्यांच्यातर्फे कोण करत नसतंय। पण इथं गरज कशी चालल्या, आपल्याला गरज आपल्या कुटुंबाची राहिली नाही, पण परमेश्वराला तुमच्या कुटुंबाची गरज आहे। म्हणून आज ही स्थान निर्मिती केलेली आहे त्यांनी, की लक्षात घ्या आणि इथनं पुढं आपल्या जीवनात ज्या अडचणी समस्या प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेममधनं निघायसाठी खरोखरच प्रॉब्लेम कसला असतो आणि खरोखर आपल्या कुटुंबाला दमवतं काय हे जाणाय शिका। आज इथं आलायसा, जवळजवळ सिंधुदुर्गमधनं कोण आलंय, कोण पुणे मुंबई बडोद्यात कोण आलंय काय ऐक का, बडोदा गुजरातमधनं एवढ्या लांबनं जे आलाय तुम्ही, की तसं बघितलं तर सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यात शेवटचं गाव आहे आमचं, आडवळणी गाव आहे। खास बोलवलं तर यायचं म्हटलं तर होऊ शकत नाही। आज एवढ्या लांब तुम्ही आडरानात आलाय, इथं सुखानं समाधानानं कोण आलंय का? दर्शनाला सुद्धा कोण आलेलं नाही। आपण जे देवाला सुद्धा दर्शनाला जात नसतोय, पण आपल्या अडचणी व्यथा त्या ज्या आहेत त्याच्या शोधात आपण जातो, की कुठंतरी आम्हाला चांगला मार्ग भेटावा आणि ह्यातनं निघावं। तर आज ही निघायसाठी शेवटचं भगवंताने टोक ठेवलेलं आहे या ठिकाणी, आणि ह्याचा जर अवलंबन केला आपण तर ह्यातनं निघू शकतायचा। आज हे खरोखर अडचण काय आहे की आपल्या आयुष्यात कुठं समजायसारखं ठिकाण कोणी केलेलं नाही तयार, पण भगवंताने हे ठिकाण केलेलं आहे। आणि ह्याचा लाभ घेऊन आपण कसं वागायचं आणि आपण काय केलं पाहिजे हे तुमच्या हातात आहे। आज दाखवायचं सामर्थ्य भगवंताने दिलंय आम्हाला, फक्त निमित्त मात्र या ठिकाणी ठेवलंय। आज सगळ्यात महत्वाची गोष्ट, बोवाबाजी मोठमोठे महाराज यांना नावं ठेवण्याची मला काही गरज चालली नाही, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं जीवन जे फसगत व्हायला लागले जीवनात ते कुठं तर थांबावे। म्हणून मी एक सल्ला देतो तुम्हाला, की कार्य करणारं भगवंत असतात, परमेश्वर कार्य करतात। कुठल्याही माणसाला कार्य करायचं एवढं मोठी प्राप्ती नसते, पण त्या परमेश्वराला कार्य करत असताना स्वतः कार्य करत नसते ती भगवंत तुमच्या समोर डायरेक्ट येऊन बोलून सांगून काय करू शकत नाही। त्यामुळं त्या परमेश्वराला, त्या देवदेवतेला, कुठल्याही देवाचा उपासक असेल तर त्या देवदेवतेला एखाद्या व्यक्तीची गरज असते, आणि ती व्यक्ती त्या भक्ती मार्गात असणाऱ्या व्यक्तीला थोडं बहुत परमेश्वर दैवी शक्ती प्राप्त होत असते। आणि आजकालच्या महाराजांचं किंवा आजकालची बोवाबाजी जी वाढायला लागल्या ती देवानं जरा दिलं की तो काय करायला लागला, की देवाला बाजूला ठेवायला लागला अंधारात, आणि मीच आहे देव असं जगाच्या समोर यायला लागला। त्यामुळे आपल्याला काहीतरी चमत्कार थोडासा बघितला की आपण देवाला सोडतो ना अशा भुरट्या लोकांच्या नादाला लागतो, आणि आपलं कुटुंब सुद्धा त्यात वाहत जात असतं। तर हे हा 1 मिनिट, 1 ते 10 नंबर कोण असेल, नंबर 1 ते 10 या, 1 ते 10 जावं, म्हणजे तुमचं कार्य चालू राहू द्या, बाकीचे ऐकणारे ऐकतील। आणि एक महत्वाची सूचना, 1 ते 10 नंबरला 151 व्हिडिओ बघितलाय का आपण? 151 व्हिडिओ बघा, की जे आता मी सांगतोय ती तुम्हाला सगळी माहिती त्यामध्ये आहे, म्हणजे काय जास्त काम तुम्हाला बी होत नाही। ठीक आहे, चालतंय। 1 ते 10 नंबर जावं। 1 ते 10 नंबर मध्ये आधी कोण उठू नका, तुमचा नंबर आहे का? किती आहे? 10 नंबर म्हटल्यानंतर 22 न उठायची काही गरजच नाही ना, 1 ते 10 फक्त। तर कार्य करणार भगवंत असते, कुठलाही व्यक्ती कार्य करत नसतो, आणि हे कार्य करायचं दत्त महाराजांच्या बद्दल आज मी बोलतोय। सगळे देव आपल्याला समान आहे, ते कुठलाही देव कमी नाही, सगळे देव जागृत आहेत। पण आज आपल्या हिंदू धर्मात असंख्य देव मानलेला आहे। आपल्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळे तीर्थक्षेत्र फिरा, त्याबद्दल मला दुमत नाही, पण एक वेळ आपल्या आयुष्यात गाणगापूरला जावा। गेलंय का कोण? हात वर केलं तर आभारे। 12ची आरती बघितल्या का? 12ची आरती बघितली नाही तुम्ही? ज्यांनी 12ची आरती बघितल्या किंवा संध्याकाळी 7ची आरती बघितल्या त्यांना ह्या कलियुगात सगळ्यात मोठी प्रचिती काय मिळते तिथं आपण बघतो, पण आपल्याला कळत नसतंय। ह्या कलियुगात एकमेव असं स्थान आहे गाणगापूर, की त्या ठिकाणी खरोखर देव असतात का, की जी एक प्रचिती आरती चालू झाली म्हणजे मिळते। आणि खरोखर ही आसुरी वाईट शक्ती काय असते का? आज आपण आसुरी शक्तीला म्हणजे त्याला वाईट शक्ती म्हणतो,
मांत्रिक तांत्रिकेच्या भाषेत त्याला करणीबाधा म्हणलं जातं. तर आपण ती काही शब्द वापरायची गरज नाही. वाईट शक्ती म्हणजेच अतृप्त आत्मा असतो. अतृप्त आत्मा म्हणजे काय ही बी आपण गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. त्या आज आपल्याला करणीबाधा हा शब्द ऐकलाय का सगळ्यांनी? जरा बोला, काय आहे नेमकं करणीबाधेचं विश्लेषण करून दे म्हणून कधी विचारलं का त्याला मांत्रिकाला? नेमकं काय आहे करणीबाधा म्हणजे? हाय कुणाला माहिती? नुसतं हाय म्हणलं की पैसे द्यायचं आणि आपलं हे कंत्राट घेऊन आपलं काढ बाबा म्हणायचं. ते मग काय तर काढतोय, कुठं तर बोलवा बोलवी करतोय, कोण खाडं काढतोय, कोण काय काढतोय, कोण काय काढलं झालं. ह्यात काही अर्थ राहिलेला नाही. सत्य काय आहे की बघायसाठी आज मी तुम्हाला 151 व्हिडिओ, सगळ्यांना नम्र विनंती आहे की जास्त प्रबोधन सांगायची आवश्यकता नाही. तब्येत बी नारुरोस असल्यामुळे विश्रांती डॉक्टरने बरीचशीच घ्यायला सांगितल्या. तरी बी आज तुम्ही एवढ्या लांब न येत आहे आणि एवढ्या लांब न आल्यानंतर मार्गदर्शन करायसाठी आमचा ध्येय भगवंतांनी ठेवला आहे आणि त्याचा कुठेतरी सत्वापर थोडा बहुत का होईना म्हणून आज प्रबोधन करतोय. नाहीतर प्रबोधन ही बंदच असते, अजून चालू केलेलं नाही. पण आता थोडं थोडं तरी आपलं सांगून तुम्हाला समजावं. आज मी स्वतः अंधश्रद्धेच्या विरुद्ध माणूस होतो, पण देव मानणारा नास्तिक नव्हतो. पण देव कुठं दिसलं की पाया पडणे फोटोला किंवा मंदिरात, ह्याच्यापेक्षा जास्त काय पुढचं मला माहीत नव्हतं. पण ज्यावेळी आपल्यावर वेळ येते त्यावेळीच कळतं की काहीतरी आहे असं. आणि ही करणीबाधा भूत पिशाच्या असल्या गोष्टी कधीही आयुष्यात मानल्या नाहीत. का तर दुनियादारी आम्ही फिरलो, बघितलं ना, असल्या गोष्टीत कधीच सत्य नव्हतं. पण ज्यावेळी वेळ आली माऊली त्यावेळी पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेला आहे. आणि त्यावेळी कळलं, त्यावेळी वेळ निघून गेलेली होती, त्याला कुठलाही अर्थ राहिला नव्हता. तर पहिल्यांदा त्रास हा आपल्या कुटुंबात, माझ्यावरनच सगळ्यांचा सांगतोय की पहिल्यापासून असतो, किरकोळ किरकोळ त्रास असतो. आणि हे त्रास आपण सोसत असतो का तर आपल्या नशिबातला असेल म्हणून आपण भोगत असतो. तर तसंच शेतकरी कुटुंब असल्यामुळं आमच्या कुटुंबात त्रास होतात. पण 2000 साली खरा त्रास कधी म्हणायचं की ज्यावेळी माणसं आपल्यातली जाते ती त्यावेळी मोठा त्रास म्हणायला काय हरकत नाही. आर्थिक नुकसान उद्या, आजचं उद्या येईल, उद्याचं परवा येईल, हा भाग वेगळा. तर वडील विज्ञान सायन्स मानणार आहे, अजूनही मानतो, इथं पुढेही तुम्ही माना. विज्ञान सायन्स मेडिसिन डॉक्टर सगळं मान्य करायचं आहे, आपल्याला नाकारायचं काय नाही. पण अध्यात्म सुद्धा किती श्रेष्ठ आहे की या ठिकाणी बघून आपण मानायला काय हरकत नाही. आंधळी श्रद्धा, आंधळी भक्ती अजिबात करू नका. डोळ्यानं जी दिसतंय आणि जे आपल्या अनुभवातनं सिद्ध होतंय तुमच्या, त्याला मान्य करायला काही हरकत नाही. तर वडील वारले 2000 साली. वडिलांचं वय होतं, दम्याचा त्रास होता, वडिलांचा मृत्यू झाला असं मान्य केलं सायन्स प्रमाणे. 4 वर्षाची मुलगी जन्मल्यापासून तिला दवाखाना चालू होता, काचेच्या पेटीत ठेवण्यापासून 4 वर्ष नुसते औषधावर जगवली. चार वर्ष औषधावर नुसती मुलगी जन्मली. 4 वर्ष झाल्यानंतर 2001 मध्ये मुलगी संपली. 1995ला लग्न झालं, 2001ला मुलगी संपली. झालं, मुलगीला एक मुक्तता मिळली म्हणून समाधान मानलं, जाऊ दे म्हणलं. त्यानंतर 2003ला म्हणजे तिथनं 2001 पासून मंडळीला त्रास चालू झाला. आता हा त्रास तुम्ही स्वतः जाणवू शकता. मंडळीना काय त्रास चालू झाला की डोकं दुखणे. आता दुखतं का नाही डोकं तुमचं कोणाचं? यात डोकं दुखतं का? डोकं दुखणं म्हणजे ही किरकोळ बाब आली, काय लई मोठी एवढा विचार करायसारखी बाब नाही. इथं मांजर्डे गाव लागलं असेल तुम्हाला, तिथलं डॉक्टर झाले, तिथं फरक पडाना म्हणल्यानंतर तासगावला MD डॉक्टर आहेत जाधव म्हणून, त्यांचंच ट्रीटमेंट घेतलं, तिथंही फरक पडाना म्हणल्यानंतर विक्रमसिंह जाधव न्यूरोलॉजी सर्जन आहेत मिरजला, पुणे या भागातला असेल तर माहीत असेल. विक्रमसिंह जाधव न्यूरोलॉजी सर्जन म्हणजे मेंदूचं किंवा डोक्याचं स्पेशलिस्ट, तिथली चिठ्ठी दिली डॉक्टर. मी तिथं ॲडमिट केलं. म्हणजे का तर आपण काय बाकी देवदेवरशिव आणि ज्योतिषशास्त्र हे काय बघायची गरज नव्हती. आणि तिथं ॲडमिट केल्यानंतर 1-2 दिवस झाल्यानंतर वयस्कर माणसं, आमची संबंधित 1-2 माणसं मांजर्डेची होती, ते आले तिथं बघायला. आणि आल्यानंतर त्याने मला सल्ला दिला की बालू म्हणले 4 वर्ष झालं बघतोय तुझ्या मागे एवढा ताप आहे, तुझ्या पाठीमागं काय लागलंय का बघ. आता किती जरी शहाणा, किती जरी विद्वान पंडित असेल आणि असा त्रास होत असेल तर ते सांगणारे माणसं काय देवदेवरशी नव्हती, आपले संबंधित होते. आणि त्याने सल्ला दिल्यामुळं मला वाटायला लागलं की खरंच आपल्या पाठीमागं काय आहे का. आता ही बघायचं कुठं? देवदेवरशी मांत्रिक तांत्रिक असल्या गोष्टीवर विश्वास नव्हता. पण परमेश्वरांनी ही कार्य करायसाठी सगळ्या योजना तयार करत असतील. आपण म्हणतो की बाबांनो मी करतो, मी करणारा काही नाही या जगात, करणारा भगवंताची झाडाचं पान हलत नाही. त्या गोष्टी सत्य माझ्या जीवनात मला आलेला अनुभव आहे.
तर पुतण्या आता जे सांगून गेला हा पुतण्या त्याला लहानपणापासून त्रिकाळ ज्ञान आणि दिव्य दृष्टी आहे. पण आम्हाला माहित नव्हतं का, तर अध्यात्मच नसल्यामुळं त्रिकाळ ज्ञान कशाला म्हणते ते आणि दिव्य दृष्टी कशाला म्हणते ती काय कल्पना नव्हती. पण ती प्रगट करायला भगवंताने आधीच सुरुवात केली. 2000 सालापासून म्हणजे त्याच्या अगोदरपासून लहान असतानाच त्याला जमिनीतलं पाणी दिसायचं. पाणी दिसतंय म्हटल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो, पानाड्या. पानाड्या आपल्या शेतात येतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि शेतात येऊन तो पॉइंट धावतो, विहिरीचा असू दे, बोरचा असू दे, काही असू. तर आमच्यात तशी पद्धत नव्हती. मी अंधश्रद्धेच्या विरोध, मला ह्या गोष्टी पटायच्या नाही. मग इथं कुठलाही माणूस आला तर आमच्यात अंगात बिंगात कुणाच्यात येत नाही. लक्षात ठेवा की तुम्ही म्हणताल अंगात देव येतील का, देव कधी अंगात येत नसतात, लक्षात घ्या. मग त्याला अगरबत्ती फक्त लागते. अगरबत्तीचा नुसता वास झाला की त्याचं त्रिकाळ ज्ञान ऑटोमॅटिक जागृत होतं. आणि त्या माणसाचा जो आलेला आहे त्याची जमीन कशी आहे, त्या जमिनीत झाडं आहेत का आणि कुठल्या ठिकाणी किती प्रवाहाचं पाणी आहे की इथं बसून सांगायचा. मग लहान असल्यामुळं मी त्याला विचारतो, बघ बाबा संतोष यांच्यात काय दिसतंय का, तर काका असं असं आहे, 2 पडद्याचं पाणी दिसतंय, 3 पडद्याचं दिसतंय, 1 पडद्याचं दिसतंय. ठीक आहे. मग लांबडी पट्टी दिसत्या, झाडं दिसते ती. मग त्या माणसांना मी विचारायचो की बाबा अशी लांबडी पट्टी आहे का, झाडं तुझ्यात मोठी असतील तर दिसायचे, बारके तुम्ही म्हणशील झाडं असं नाही, मोठी झाडं असेल तरी मी दिसते, तो आहे म्हणून सांगायचं. मग मला काय वाटायचं की आपल्या घरी आल्यानंतर नाही कसं म्हणायचं म्हणून हा व्यक्ती होय म्हणत असतो. मग पुन्हा त्या व्यक्तीला सांगायचं की बाबा पॉइंट दाखवायला आम्ही तुझ्यात येतो, का तर मला चिकित्सा करायची होती. यानं सांगितलं की खरंच तिथं वस्तुस्थिती आहे का. 11 ते 20 टोकन नंबर 11 ते 20. तर ते पाणी दाखवायचं. पाणी मग इथं सांगितलं की त्या माणसाला मी विचारायचो की बाबा अशी जमीन आहे का, आहे म्हटल्यानंतर मी त्यांना गाडीवरून आमच्या स्वतः घेऊन जाणार तिथं. मग त्या गावात गेले की त्याला फोन करायचा, तो व्यक्ती यायचा तिथं. आम्हाला त्यांची जमीन कशाला, गाव माहीत नसायचं, तिथे जमिनीचा काही संबंध नसायचा. मग तो जमिनीत घेऊन जाणार. तिथं गेलं की डोक्यात फॅट ठेवलेलं, लांबडी पट्टी, झाडं, आणि गेलं की पॉईंट दाखवणार. हे पॉईंट दाखवणं बेबी मी म्हणतो एक गोष्ट बाय चान्स जमिनी एक चौकोनी किंवा लांबडी पट्टी ही एक घडू शकते. पण पुन्हा त्या व्यक्तीला पॉईंट फिक्स केला की मग सांगायचं की बोर मारताना आम्हाला बोलू. का तर यानं सांगितलेलं 1 पडदा पाण्याचा म्हणलं किंवा 2 म्हणलं किंवा 3 म्हणलं तेवढंच लागतेत का, ही सुद्धा चिकित्सा करतो. आणि तिथं गेलं की बरोबर यानं 2 सांगितलं पडतं तर 2च लागणार, 1 सांगितलं तर त्यानं 1000 फूट गेलं तरी दुसरा लागत नव्हता. त्याचा अभ्यास 1-2 दिवस केला नाही, 3 महिने मी फिरून केलं. का तर मी एक शेतकरी आहे. एखाद्या शेतकऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त होणे त्याच्यासाठीची दक्षता घेणं माझं कर्तव्य वाटलं भगवंताच्या कृपेनं, म्हणून चिकित्सा केली. आणि त्यानंतर 3 महिने झाल्यानंतर मात्र कळलं की आपल्या पुतण्याला जमिनीतलं पाणी दिसू शकतंय. पुन्हा शंका घ्यायला वाव राहिला नाही. आणि त्याचा उपयोग मला भगवंताच्या कृपेनं कुठं झाला, सहज दवाखान्यात झाला. हा मुलगा आजोळी होता, निमणी म्हणून गाव आहे तासगाव तालुक्यात, तिथं होता. तिथं सहज दवाखान्यात डोक्यात आलं भगवंताचीच कृपा की आपल्या पुतण्याला जमिनीच्या खालचं 1000 फुटावरचं जिथं पाणी दिसतंय तिथं आपल्या घरातली अडचण का दिसणार नाही. मग त्याला फोन केला की संतोष आपल्या घरात काय दिसतंय का बघ बाबा म्हणलं. दुसऱ्याला तिसऱ्याला बघायचं काय गरज. मग त्यानं सांगितले की काका म्हणलं आपल्या घरा शेजारी एक बांध आहे आणि त्या बांधाला दगडाचं खिळं म्हणजेच ढीग 2 आहे ती, आणि त्या ढिगात मला लिंबू फुटलेलं दिसतो. आता सांगणारा घरचाच माणूस, पेशंट चांगले होते मंडळी, काही एवढा प्रॉब्लेमची गोष्ट नव्हती. पाहुण्यांना सांगितलं की मी उद्या जेवण घेऊन येतो, तुम्ही थांबा. आणि ह्याला म्हटलं तू तासगावमध्ये ये, आपण जाऊ. मी अंधश्रद्धेच्या विरोध असल्यामुळे मला काय त्या लिंबूवाला याला भ्यायची काही गरज नव्हती. आपण ते लिंबू काढून टाकू म्हणतं. त्या लिंबूवाला त्रास होत असेल तर ये म्हणतं. आला त्याला घेऊन रात्री 8-8:30 वाजलं. पुन्हा बघितलं नेमका बांध कुठला. तर एवढं वर्ष राहून मी कधी बांधाला त्या ढीग बघितलं नव्हतं. का तर झाडे असल्यामुळे तिथं काय जायचा संबंध नव्हता. आता जिथं तुम्ही चावीला पाय धुतलं त्याच्या समोरचाच बांधतो. आणि तिथं गेल्यानंतर बघितलं तर दगडाचं खिळं 2 होतं. बघितल्यानंतर ठीक आहे म्हटलं, चला म्हटलं. आत आलो, 10 वाजत आलं असतील. गेलो तिथं 9:30-10 वाजलं असतील. पहिला खिळा विस्कटला हातानं, दगड असल्यामुळं काय प्रश्नच नाही, विस्कटला. तिथं काय नाही.
दुसऱ्या खेळ्याला हात लावल्या पुतण्यानं सांगितलं की काका आज चला, आज चला. तुमचा नंबर आलाय काय? हा चला काका आज चला. काय झालं बाबा, तर इथं त्याला ती शक्तीचं जे स्वरूप आहे ते तिथं दिसलं. मग ते स्वरूप जे होतं ते आतापर्यंत कधी दिसलं नाही, एवढं विचित्र स्वरूप होतं त्या शक्तीचं. मी सांगून कोणाला भीती दाखवायची गरज नाही. की आत्माच असतो, पुरुष देह किंवा स्त्री देह असतो, पण आमच्यातलं बरंचसं विचित्र काहीतरी दिसल्यानंतर आज चला म्हणजे आत आलो. मला काय दिसलेलं नव्हतं त्यावेळी आणि आत्ताही काय दिसत नाही. जे सत्य आहे ते सत्य आम्ही बोलतो, नाहीतर मला कळतंय असं आमच्यापाशी काय झालं. आत आलो, काय झालं बाबा, तर असं असं स्वरूप दिसतं. ठीक आहे म्हटलं बघूया. आणि पुन्हा थोडा वेळ गेला ही जी शक्ती होती ते हलवल्यासारखं थोडक्यात झालं होतं. आणि आई आमची सहज धक्का दिला तर 1-2-3 कोलंट्या होणारे सहज असं ओढली तर. आणि ती शक्ती जी होती ती आता युट्यूबला तुम्ही बघितलं असेल संचार, की गाणगापूरला तुम्हाला एकमेव बघायला मिळतंय 12 वाजताच्या आरतीला. त्या शक्तीचा संचार झाला आणि तिनं बोलायला चालू केलं की तू म्हणले कुठल्याही दवाखान्यात ठेव तिला आणि कुठल्याही मांत्रिकाकडे ठेव, मी तिला सोडणार नाही. आणि शेवटचं चॅलेंज दिलं, रात्री 12 वाजेपर्यंत काय घडतंय तेवढं बघ म्हणून सांगितलं. आणि चांगल्या स्थितीत असणारे मंडळी 11:15 वाजता संपलेले. हा वाईट शक्तीचा घेतलेला अनुभवाचा व्यक्ती स्वतः मी आहे. आणि मी अंधश्रद्धेचे असल्यामुळं ह्या ज्या गोष्टी माझ्या जीवनात घडल्या त्या मात्र याला बुद्धीला परिणाम करणाऱ्या ठरल्या. आणि ही एवढं बघितल्यानंतर पुन्हा मग माणसांचं आता जे प्रपंच जर भगवंताला पाहिजे असेल तरच होणार आहे, अन्यथा काय होत नाही. पुन्हा इथं 3ऱ्या दिवशी माते झाल्यानंतर निर्णय घेतला की आता संसारात जायचं नाही. संसार जर परमेश्वराला पाहिजे असलं, जरा बोलू नका मावशी, तिथं लक्ष ठेवत जावा की तुम्ही बोलत असेल त्यांना बाहेर घालवा, पडदिशी घालवा, पडदिशी घालवा. उठा मावशी, असू द्या, उठा, बाहेर बसा. उठाची मावशी, बसवा तिथंच, बसवा. शक्तीचं काहीतरी प्रभाव आहे. तर ते मंडळीचा विषय संपला आणि पुन्हा निर्णय घेतला की ह्या कलियुगात वाईट शक्ती जर एवढं कार्य करत असेल तर देव का नसतील. आता हा देव राहिलाय, देव भेटू दे अगर न भेटू दे, हे भक्ती मार्गाला लावायचा. मग मात्र आता भक्ती कशी करायचं, कुठला गुरु शोधत काय बसायची काही गरज पडली नाही. मग इथं आमच्या गावात रोज आपलं प्रपंचातनं बाजूला झालो, रोज इथं एक मठ आहे कोळेकर महाराजांचा. इथं जिवंत समाधी पूर्वीच्या एक महाराजांनी 2 घेतलेले, तिथं जाणे. तिथं शंकराची पिंड काशीस नेलेली अजूनही आहे ती ठिकाण. आणि मग नंदी आहे, रोज जायचं तिथं पाणी घालायचं, त्या समाधीला पाणी घालायचं, पिंडीला पाणी घालायचं, शिवलेला अमृतचा 11वा अध्याय वाचायचा. तिथनं घरी यायचं, जेवणाचा डबा घ्यायचा. व्यवसाय सांगलीला होता, सांगलीला जायचं, दिवसभर व्यवसाय करायचा. सगळा प्रपंच सुटला म्हणून व्यवसाय बंद केलेला नाही. कर्तव्य कर्म ही करावंच लागतं आपल्याला, ते सोडून चालणार नाही. आणि पुन्हा सांगलीत नाही इथं यायचं, संध्याकाळी जेवायचं, ग्रंथ वाचाय, घरी जा, एका गावात एक ठिकाणी जायचं. हा नित्यक्रम चालू झाला. आणि भगवंताची कृपा अशी असते की ब्रह्मा विष्णू महेश हे भेदभाव जे आपण समजतो ते भेदभाव मात्र काढा. मी सुद्धा म्हणत होतो की मी शंकराचाच भक्त आहे. शंकराची सेवा 4 वर्ष झाल्यानंतर मला त्यांच्या कृपेनेच सगळं तेच आहे की दत्त महाराज गाणगापूरला आज पाठवलं होतं. म्हणजे त्यावेळी 2007ला ते मुलगा एक होता, युट्यूबला 151 व्हिडिओ बघितलाय का कोणी? बघितलाय का? त्यामध्ये संपूर्ण ही आत्ता जे सांगितली हेच माहिती आहे. तर 151 व्हिडिओ बघा, जास्त काय सांगत बसत नाही. आणि त्यावेळी शंकराच्या कृपेनेच गाणगापूर भेटलं. ते बी वाईट शक्तीच्या माध्यमातून एका मुलाला शक्तीनं धरलेलं होतं आणि त्याला गाणगापूरला पुतण्याच्या माध्यमातून पाठवलं होतं. महाराजांनी त्याला इकडे पाठवलं आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला ओढून नेलं होतं. म्हणून भगवंताची इच्छा असेल तरच आपण इथवर येऊ शकतो, अन्यथा येऊ शकत नाही. तिथे गेल्यानंतर मग पुतण्याला विचारलं, जिथं आम्हाला दर्शन पहिल्यांदा घडलं होतं, झाड ही दिसतंय बघा, गाणगापूरला जाणाऱ्यांनी बघितलंय का? मठात एक झाड आहे. आता पूर्वी 2007ला जाळी होती, आता कट्टा बांधलेला आहे. तिथं फरक एवढाच आहे, पण झाड हाय तेच आहे झाड. आणि तिथं गेल्यानंतर तिथं मोकळा होईल म्हणून पुतण्याला कळलं होतं. मग आम्ही आपलं गेलो, आतलं दर्शन घेतलं, संगमावर स्नान केलं आणि त्या झाडापाशी बसलो. मग मी चिकित्सक वृत्ती अजून बी माझी असते, का तर चिकित्सा जीवनात असावी ह्या मताचा मी आहे. आंधळा भरोसा कुणीही करू नये ह्या तत्वाचा मी आहे.
मी मध्ये बसलो, पुतण्याला इथं बसवलं आणि ती वाईट शक्ती जी प्रवेश केलेला मुलगा होता त्याला इथं बसवला. आता पुतण्याला नेला का नेला तर पुतण्या आपला सांगतोय त्याच्यावरच विश्वास ठेवायचा नाही, त्या वाईट शक्तीला सुद्धा देव दिसत होतं. त्यामुळं त्याचं बी एक वाक्यता येते का आणि ह्याची बी एक वाक्यता येते का ही बघायसाठी एवढं त्या पोराला प्रवेश करून त्या शक्तीला घेऊन गेलतो. पैसे जाऊ देते पण सत्यता मला पटवायची होती किंवा माहीत करून घ्यायची. मग गेल्यानंतर पुतण्याला अगरबत्ती लावून दिली. ज्याला दिसतंय त्यानंच विचारलं पाहिजे. पुतण्याला म्हटलं बघ बाबा काय आता दिसतंय का इथं. एवढं म्हणेपर्यंत पुतण्यानं ते सांगितलं, दोघांनी त्यानं बी सांगितलं की काका महाराज आहेत. आता दोघांनी एका क्षणात सांगितलंय म्हटल्यावर शंका घ्यायला काही जागा नाही. मी सुद्धा हात जोडलं. हात जोडल्यानंतर विचारलं, ज्या प्रश्नासाठी गेलतो तो प्रश्नच होता, ह्याला आपल्याकडे का पाठवलं विचार म्हटलं. तो मुलगा इथं क्लिअर झालता. धडाधड दिवसभर म्हणजे 10-20 वेळा पडत होता. पण इथं आल्यानंतर एका अभिषेक घालायला लावला त्याला पुतण्यानं आणि तो मुलगा क्लिअर झाला. मग क्लिअर झाला म्हणजे देवाने आपल्याकडे का पाठवलं ही बघायसाठी मग गेलतो आम्ही. मग तिथं गेल्यानंतर त्या महाराजांना विचारायला लावलं त्याला, ह्याला आपल्याकडे का पाठवलं विचार, म्हणजे उद्देश काय. आता परमेश्वर आहेत त्यांना काय असं की आपण कचऱ्याचा कणातला कण बी होऊ शकत नाही त्यांच्यासमोर, तर ह्याला आपल्याकडे का पाठवलं विचार म्हणलं. एवढं म्हणेपर्यंत ह्या दोघांनी सांगितलं, दोघं बी बोलत होते, काका महाराजांनी भोट केलंय तुमच्याकडे आणि भोट करून सांगितलं की तुझी परीक्षा बघायची. आज आमची काय परीक्षा बघितली होती की तो मुलगा पाठवून आम्ही ह्याला कसा कसा लुटतोय किंवा काय करतोय, काय काय कापायला होतोय काय नाही ही बघितलं. पण अक्षरशः तो मुलगा एक आमच्या घरातलाच म्हणून मी त्याच्यासाठी किती पैसे खर्च केले तर मी मोजलेलं नव्हतं. त्यामुळं कुठला दोष मला नव्हता. आणि जिथं आपल्याला दोष नसतो तिथं माणसं सोडा, जग सोडा, देवाला सुद्धा भ्यायची गरज नसते. पण आपण पवित्र आणि शुद्ध आपण पाहिजे, कुठल्या दोषी नसलं पाहिजे, देवाला सुद्धा भ्यायची गरज नाही. आणि त्यावेळी मी खरोखर कुठल्याही दोषास पात्र नव्हतो. मग मात्र बोट आपल्याकडे करते ते म्हटल्यानंतर परमेश्वर आपल्याला बघते ती एवढी समजणारी थोडीशी बुद्धी होती मला. मी पुन्हा प्रश्न केला महाराजांना आणि काय मागितलं ही लक्षात घ्या. त्यांच्याच लिहिलं असते त्या फक्त आपलं बोलायचं काम आहे की स्वतःचा प्रपंच उद्ध्वस्त झालेला दिसला. तिथं मुलगी गेलेली दिसली, वडील गेलेले दिसला आणि मंडळीला त्या टायमिंगला नेतो म्हणणारी अशी शक्ती दिसली होती. आणि ही दिसल्यानंतर महाराजांना म्हणलं की अशा ज्या काय वाईट शक्ती असतात, त्या मुलाकडे बोट दाखवून त्या शक्तीकडे, अशा ज्या काय वाईट शक्ती असतात की त्याच्यामुळं एखादा व्यक्ती मृत्युमुखी पावतो, एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं, त्याचं निवारण करायची शक्ती मला नको आहे म्हणलं. मला ती शक्ती घेऊन कुठलं महाराज बिराज बनायचं नव्हतं. तर तुम्ही ह्याला द्या म्हणलं, कुणाला पुतण्याला द्या, एवढीच विनंती म्हणलं. आणि आपल्या डोळ्याच्या पापण्या लवायच्या आत ऑगस्ट 2007 साली महाराजांनी हे कार्य पुतण्याला दिलेलं आहे. ह्याला शक्ती आलेल्या दिसत होत्या, त्या मुलाला बी दिसत होत्या. दोघांनी सांगितले की शक्ती आल्या, ठीक आहे म्हणलं, जगाचं कल्याण झालं, विषय संपला. पुन्हा एका प्रश्नावर किंवा एका ह्याच्यावर माणूस समाधानी राहत नसतो. मी पुन्हा विचारलं, अजून एक विनंती आहे म्हणलं प्रभू माझी. कोणते तर आम्ही एक संतोष मातेचं मंदिर बांधणार आहोत आणि त्या ठिकाणी तुमचं नेहमी वास्तव्य व्हावं एवढीच विनंती आहे म्हणलं. त्यावेळी भगवंताने सांगितलं की नेहमीच शक्य नाही, स्पष्ट सांगितलं. नाही म्हणल्यानंतर मात्र मला वाईट वाटलं, अतिशय वाईट वाटलं. आणि काय सेकंद जाते ती का नाही तोपर्यंत सांगितलं की आठवड्यातून एक दिवस तुझ्या घरी मी येत जाईन. आठवड्यातनं एक दिवस भगवंत आपल्या घरी येतो म्हणल्यानंतर तो गगनात न मावणारा आनंद होता. तो दिवस कोणता म्हणून मी विचारलं. आणि तो दिवस ह्या कलियुगात जगाचं डोळं दिपवणारं कार्य भगवंताने ह्या ठिकाणी गुरुवारचा दिवस दिलेला आहे. आणि इथं 2007 सालापासून, ऑगस्ट 2007 सालापासून प्रति गुरुवार पहाटे 5 वाजल्यापासून, आज जगात कोण सांगत नाहीत पण इथं सांगतो मी, का तर इथं मीच सांगतोय असं नाही, युट्यूबला बघा, प्रत्येक शक्तीला आम्ही विचारतो की इथं कोण आहे, तर दत्त महाराज आहेत. किती वाजता येतात, पहाटे 5, किती वाजेपर्यंत थांबतात, रात्री 12:15पर्यंत. तर इथं पहाटे 5 ते रात्री 12:15पर्यंत प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती महाराज म्हणजेच दत्त महाराजांचं प्रत्यक्ष वास्तव्य होऊन इथं ह्या ज्या अडचणी, समस्या, प्रॉब्लेम आहे ती लोकांच्या जीवनात, ही सोडवायसाठी महाराजांचं आगमन झालंय. आणि आम्हाला फक्त काय करायचं होतं त्यांना की आम्हाला दोघांना ह्या सेवेत घ्यायचं होतं ना. आम्हाला आज्ञा दिल्यात आहे की तुम्ही लोकांना सुलभ मार्ग दाखवा, लोकांच्या हृदयात भक्तीची ज्योत प्रज्वलित करा. आणि हे सांगितल्यामुळं
आज आम्ही तुम्हाला एवढं बोलतोय. एवढं सांगत असताना सुद्धा नुसतंच बोलाची कडीन बोलाचा भात नाही. तिथं जे कार्य दाखवलंय गाणगापूरला आज का महाराजांचं जर ही जर बघितलं, गुरुचरित्र ग्रंथ वाचले ते का कोणी पारायण केलेलं? ठीक आहे, माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, गुरुचरित्र ग्रंथ वाचायचं बद्दल बंधन नाही माझं, पारायण अवश्य करा. पण त्याच्या अगोदर गुरुचरित्र कथासार 100 रुपयाला एक पुस्तक मिळतं, 80-90 रुपयाला मिळत असेल ते पुस्तक मात्र प्रत्येकाने घ्या. का तर दत्त महाराजांना सुद्धा जाणा, आमच्यावर विश्वास ठेवू नका, त्यांची माहिती घ्या पूर्ण त्या देवाची आणि मग भक्ती करा. तर त्यामध्ये 52 अध्याय आहे. 52 अध्यायामध्ये दत्त महाराजांनी कुठल्या भक्ताला कुठं काय दिलं, काय त्याला म्हणजे प्रचिती दिली, अनुभूती काय दिली, त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद आहेत. आणि ह्या गोष्टीची गावं नावं ठिकाणं आता सध्या आपल्या महाराष्ट्रात किंवा भारताच्या ह्यात बऱ्याचशाच ठिकाणी महाराजांचं तुम्हाला बघायला मिळते. ते आज आंध्र प्रदेश असू द्या, कर्नाटक असू द्या, पुन्हा गिरनार असू द्या, बऱ्याच ठिकाणी दत्तप्रभूंचे जिथं जिथं वास्तव्य झालंय ते ठिकाणं नमूदमध्ये त्यामध्ये आहेत. आणि काय कार्य केलं ते संपूर्ण गुरुचरित्रामध्ये आहे. असंख्य कार्य केली आणि ती कार्य केलं त्यावेळी महाराजांचं नरसिंह सरस्वती महाराजांच्या काळातलं मी सांगतो का, तर आज त्यांची कृपा आहे द्या की नरसिंह सरस्वती महाराजांचा जन्म हा वाशिम जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात कारंजा गावी झाला. लहान असताना 21 ते 30. 21 ते 30. संचार कोणाचा होतोय का यात? हा, कुणाचा होतोय? ठीक आहे, तुमचा नंबर नाही आला. ठीक आहे, बसा. त्यात कुणाचा संचार होतो? कुटुंबात एकानं जायचं, सगळीकडून जाऊ नका, एकच जायचं कुटुंबात. ते माग होते ते 22 नंबर बोलवून आणा बघतो त्याला. नरसिंह सरस्वतीचा जन्म कारंजाला झाला. महाराज लहान असतानाच काशी, बद्रिकावन अनेक ठिकाणी उत्तर भारतात 32 वर्ष राहिले. तिथून महाराष्ट्रात आले त्यावेळी कारंजाला गेले. कारंजातनं परळी वैजनाथला गुप्त रूपानं राहिले. तिथून ह्या औदंबूर छत्री आली. औदंबूर म्हणजे आमच्या जवळ आलं, 35-40 किलोमीटरवर. त्या ठिकाणी महाराजांच्या लीला झाल्या त्या की एक ब्राह्मणाचा मुलगा मतिमंद होता आणि सगळ्यांनी त्याला ही केल्यानंतर इथं रुसून आला होता. आणि देवी सुद्धा इथं भुवनेश्वरी माता प्रसन्न होईना म्हणून त्यानं स्वतःची जीभ कापली. आणि आता मी देह सुद्धा अर्पण करतो की ज्यावेळी सांगितलं देवीला, त्यावेळी देवीनं सांगितलं की बाबा तू इथं थांबू नकोस, पलीकडच्या तीरावर जा, प्रत्यक्ष शंकरच अवतार आहेत ते, आणि तिथं जाऊन तुझी मनोकामना पूर्ण होईल. त्यावेळी नरसिंह सरस्वती महाराज स्वतः तिथं होते. तो मुलगा तिथं गेला. गेल्यानंतर महाराजांनी बघितलं, सांगायला काय लागत नसतं, तुटलेली जीभ होती, रक्त वाहत होतं. तिथं गेल्यानंतर महाराजांनी नुसतं वरदास ठेवल्या त्याला तुटलेली जीभ तर पूर्वत आलीच आणि वडिलापेक्षा ज्ञानी पंडित करून सोडलेला आहे. हा 17वा अध्याय घडलेला हे ठिकाण आपलं औदंबूरचं. आम्ही सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका, पुस्तक घ्या, त्यामध्ये वाचन करा, सत्य घटना. त्यानंतर महाराज नरसिंहवाडीला गेले. 4 महिने वास्तव्य इथं होतं. 12 वर्षाचं वास्तव्य नरसिंहवाडीला होता. वाडीला महाराजांचं असंख्य कार्य झाले. मी काही सांगत बसत नाही, तुम्ही वाचन करा. तर अतिशय गरीब ब्राह्मण तिथं भिक्षा मागून जगणारा होता. त्याला महाराजांनी द्रव्याचा, सोन्याच्या मोहराने भरलेला अंडा दिलेला आहे. म्हणजे जर सात्विकता असेल तर भरून महाराज द्यायला तयार आहे, हे सुद्धा जाणून घ्या. आणि तिथनं 12 वर्षाचं वास्तव्य झाल्यानंतर महाराज गाणगापूरला आले. गाणगापूरला 23 वर्ष महाराजांचं वास्तव्य झालं. आणि 23 वर्षात त्या पिशाच्यानं बाजूला घालवणं, त्यांना मुक्ती देणं हे कार्य महाराज स्वतः करत होते. गाणगापूर असू द्या, वाडीला सुद्धा एका पिशाच्याच्या ह्याला घालवलंय बघा. शिरोळच्या स्त्रीचे मुलं मारत होतं, त्या पिशाच्याला मुक्ती द्यायचं कार्य महाराजांनीच केलेलं आहे. त्यानंतर गाणगापूरला त्या खांबावर, त्या झाडावर असणारं पिशाचे होतं, त्याला मुक्ती दिली. असंख्य पिशाच्या योनीतल्या लोकांना मुक्ती द्यायचं कार्य भगवंताने केलेलं आहे. आणि ही कार्य स्वतः असताना करत होते. आज गुरुचरित्र असू द्या किंवा दत्त महात्म्य वाचा, आज जी इथं कार्य दिलंय आपल्या 21व्या शतकात, ही कार्य त्या काळात सुद्धा भगवंताने कुणाला दिलेलं नव्हतं. पण ही कार्य का दिलं, आम्ही सुद्धा अभ्यास करतोय अजून बी. महाराजांनी एवढा विश्वास ठेवून ही एवढं का कार्य दाखवलं जगाच्या पुढं. तर ही 21व्या शतकात आता आपण
नको त्याच्या मागे लागलोय आणि जे पाहिजे ते सोडून द्यायला लागलोय. म्हणून कुठंतरी लोकांना कल्पना यावी की भगवंत काय असतात, म्हणून त्यांनी एवढं कार्य दिलंय. आणि इथं आम्ही एवढंच म्हणतोय की आम्ही फक्त त्यांचं दास आहे, कार्य करणारं भगवंत आहे ती, आणि त्यांच्या थ्रू कार्य होतंय. आम्ही फक्त निमित्त मात्र आहे. आणि ही कार्य फार मोठ्या प्रगतीत आहे. तिथं जे गाणगापूरला कार्य होतं तीच महाराजांनी 650 वर्ष झालं गुप्त रूपाने ठेवलेलं आहे. गुप्त रूप पलीकडे जावा, पलीकडे जे कार्य गाणगापूरला आहे आता आरतीला, तीच कार्य तिथं गुप्त रूपानं आहे. आरती चालू झाली की बाधित लोकांचा संचार होतो, आणि संचार झाला की महाराज त्यांना शासन देते ती त्या शक्तीला आतल्या, आणि आरती संपली की त्या शक्त्या बाजूला जातात. आज कर्णीबाधा म्हणजे नेमकं काय असतं हे जरा समजून घ्या. की आपल्याला वाटतं की कर्णीबाधा म्हणजे कोणतरी हाडं पुरले, काय झालं, लिंबू टाकलं, नारळ फोडलं, त्या गोष्टी गौ नाही. त्या मुख्य त्याच्या पाठीमागं वापरला जातो तो अतृप्त आत्मा वापरला जातो. अतृप्त आत्मा म्हणजे काय माहित आहे? हा, आता आपल्या शरीरात आत्मा ही मान्य आहे का? जरा बोला. हा, शरीरात आत्मा आहे म्हणून चालतंय शरीर. कधी आत्मा बघितलाय का आपण? दिसलाय का? सत्य उपस्थिती विचारतोय. आत्मा आहे म्हणून शरीर चालतंय, आत्मा गेला की आपण संपलो. मग बाकीच्या जोडण्या काय सांगायची गरज नाही. आत्मा आहे म्हणून शरीर चालतं. पण ह्या आत्म्याला विचार करून बघा जरा, कुणाला जर टेन्शन आलं, काय केलं तर आत्महत्या ही जी आपण करतो फार मोठा तो घात आहे. एवढं मात्र ह्या ठिकाणी समजून घ्या. जरी आलं काय झालं असं टेन्शन तर 2 दिवस घर सोडा, कुठल्याही पाहुण्यापैकी जावा, मंदिरात जावा, राहा. का तर 3 रुपयाचं 5 रुपयाचं कुरकुऱ्याचं पॅकेट असतं, त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट असते की बाबा हे एवढ्या दिवस चालत. हे 5 रुपयाचं कुरकुरं तयार करणारा त्याच्यावर लिहित असतो. आज भगवंताने हा अनमोल देह निर्माण केलाय आपला. आयुष्य मर्यादा काय तर दिली असेल का नाही आपल्याला? काय असेल ते मी म्हणतो, काय एवढं 100 वर्षात कुणाला दिल्या असं नाही. पण ती आयुष्य मर्यादा घेऊन आपण भगवंताच्या कृपेनं पृथ्वी तलावर मनुष्य म्हणून जन्माला येतो. आणि जन्माला आल्यानंतर मग आपण बघतोय की जीवन जगताना असंख्य अडचणी येते. त्या मग अडचण आली, संकट आली, कोण काय बोलला, सासू काय म्हणली, सून काय म्हणली, की लगेच आपण नको ते कार्य करतो आणि आत्मघात करून घेतो. त्याला आत्महत्या म्हटलं जातं. मिळालेला जो आपला आयुष्य मर्यादा आहे ते न भोगता जर आपण मध्येच आपण जर संपवलं जीवन तर त्या आत्म्याला मात्र ना वरची गती मिळते ना खालची गती मिळते. तो अतृप्त अवस्थेत भटकत असतो. त्याला अतृप्त आत्मा म्हटलं जातं. काही लोकांचा ऍक्सिडेंटली मृत्यू होतो ऍक्सिडेंटमध्ये. आता खरोखर अतृप्त आत्मा असतो का नाही हे जर अवलोकन आपण करायला पाहिजे. आता तुमच्या गावातून जिल्ह्याला जाणारा रोड आहेत का नाही? आहेत का? तर नुसता अभ्यास करून बघा. आता कसं आहे की ह्याला थोडक्यात स्वतः जरी लक्ष देऊन बघितलं तर चालतंय की एखादा ऑन द स्पॉट ऍक्सिडेंट झालेला आहे तिथं, त्या तुमच्या हायवेला 2-4 माणसं मेलेले आहेत तिथं, तरुण बिरून काहीतरी. आणि मग मात्र पुन्हा अभ्यास करा त्याच्यावर. त्याच जाग्याला वारंवार ऍक्सिडेंट घडतात असं ठिकाण बघितलंय का? आहे का? की तर मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही अभ्यास करून बघायचा. आणि ज्याला बघायचं असेल, ज्यांनी काय कल्पना नसेल, त्यांनी जास्त ऍक्सिडेंट होते ते तिथं नुसतं लांब न बघा, जवळ जाऊन काय बघू नका. आपला नंबर काय यायला नको आहे. लांब न बघितलं तरी सुद्धा आपल्याला कळतं की वारंवार बाबांनो ह्या जागेलाच अपघात होतात. आता का अपघात होतात ह्याच्या मागचं कारण बघा. का तर ह्यात आम्ही आता महाराजांनी टाकल्यामुळे सगळ्याची उत्तरं द्यायला त्यांनी ही दिलंय, मार्गदर्शन म्हणजे दिसतंय ती द्यायला. तर रोड स्टार असतो, सरकार बोर्ड लावतोय वाहनं सावकाश चालवा, तरी सुद्धा तिथे ऍक्सिडेंट होतात. ते का होतात तर त्या ठिकाणी आमच्यासारखी माणसं 4-5 मेलेली असते. मग आम्ही त्याच जागेला भटकतो, सूक्ष्म देह मिळतो शरीराला आत्म्याच्या रूपानं. आणि मग आम्हाला काय वाटतं की आपण मेलोय ते मेलोय, पण आपल्याला दोस्त मंडळी पाहिजे, मिळत्या नाही पाहिजे म्हटलं तर ही जिवंत दोस्त मंडळी उपयोगाची नाही. मग ही मिळवायची म्हटलं तर काय केलं पाहिजे? त्यांनी ऍक्सिडेंट केला पाहिजे. मग डोळ्यावर झापड येणं, स्टेरिंग फेल होणं, ब्रेक लागणं, एकदम टायर फुटणं, अशा अनेक गोष्टी ते आत्मा तृप्त करू शकतो. आणि हे कार्य ऍक्सिडेंटचं त्याच जागेला घडू शकतं. 5-25 फूट 50 फूट मागं पुढं नाही तर त्याच जागेला ऑन द स्पॉट ऍक्सिडेंट घडते ती. तर ही अतृप्त आत्मा असं कार्य करतो. आज आत्मा किती असतील याचं माप आहे का? मग ही आत्म्यांना तात्पुरतं बरं वाटतंय, 1 2 वर्ष 4 वर्ष, आणि पुन्हा वाटतं त्यांना की आता मला ह्या देहातनं मुक्ती मिळावी. मुक्ती ह्या जगात एवढी सोपी गोष्ट
नाही. आणि त्याचा फायदा घेणारी मांत्रिक तांत्रिक आहे ती त्यांना मंत्रातंत्राद्वारे कॅच करते ती आणि सांगते की मुक्ती मी देतो, फक्त मी सांगेल ते काम ऐका. ठीक आहे म्हणते ती, सांगा. मग आता करणी बाधा कोण कुणावर करतं, की वाईट शक्ती प्रभाव कोण सोडतं? तर मी तुमच्या गावात येऊन काय करायची मला गरज नाही. एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल तर ह्याला थांबवायचा कसा आणि ह्याला जाग्याला गप कसा पाडायचा? तर त्याच्या मागं ज्याचं वाईट असतंय, जवळचीच माणसं असते ती त्या मांत्रिकाकडे जातो आणि सांगतो की अमका अमकं नाव अमका अमकं गाव, ह्याचं एवढं कुटुंब संपव किंवा ह्याचं सगळं बंद पाड झालं. तेव्हा माणूस सांगतो जा अमका अमकं गाव अमका अमकं नाव, ते कुटुंब उद्ध्वस्त कर. उद्ध्वस्त झालं म्हणलं की माझ्याकडे ये, मी तुला मुक्ती दे. फुकटचा आत्मा पैसे मांत्रिक घेतो, तो माणूस पैसे देतो आणि ही अतृप्त आत्मा आपल्या घरात येतो. आपल्या शरीरात असून आपल्याला दिसत नाही, मग आपल्या घरातला आत्मा दिसेल का? साधी बाबी लक्षात ठेवा. आणि ही येऊन आपल्या घरात त्रास द्यायला सुरुवात करतो आणि सुरुवात झाल्यानंतर सुद्धा आपल्याला काही कळत नसतंय. ही शक्तीचा संचार होतो तो वेळी आत्माच आलेला असतो आपल्या शरीरात, अतृप्त आत्मा त्याचा. आणि मग ते बोलतं, तिथं जे युट्यूबला बघितलं ते बोलतं, तिथं ते अतृप्त आत्मा असतो. सगळ्यांच्या शरीरात संचार होत नसतो. जवळजवळ 95% लोकांच्या शरीरात शक्तीचा संचार होत नसतो. 5% लोक जी कमजोर मनाची असते ती किंवा मनुष्यगणाची व्यक्ती असते त्याच्यात मात्र संचार होत असतो. तर हे शक्ती आल्यानंतर आपलं कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि मग मांत्रिक पुढचा माणूस बघून तुम्हाला सुखी असतो, का तर त्यानं केलेलं काम सक्सेसफुल झालेलं असतं. म्हणून आज ह्यातनं जर बघितलं तर ह्या शक्तीतनं काढायला, आत्म्यातनं काढायला किंवा वाईट शक्तीतनं काढायला ह्या कलियुगात असंख्य देवापैकी एकमेव दत्त महाराज सोडलं तर कोणीही याला अडवू शकत नाही. मग बाकी मांत्रिक तांत्रिक तिथे टिकतील का, याचा अभ्यास तुम्ही करा. कुणाच्या नादाला लागायचं कुणाच्या नाही हा प्रश्न तुमचा आहे, वैयक्तिक स्वातंत्र्य तुम्हाला आहे. आणि ह्यातनं निघून सरळ मार्ग भेटावा म्हणून महाराजांनी हे ठिकाण निर्मित केली. आज इथं सुद्धा आलायचा तर मी तुम्हाला काही देत नाही, इथं फक्त तुम्हाला रस्ता दाखवला जातोय. हायवे रोडला नेऊन सोडायचं काम आम्ही भगवंताच्या चरणापाशी सोडायचं काम करतोय. जर तुम्हाला तिथं जाऊन त्यांची सेवा करून जर घरात सुख समाधान शांती पाहिजे असेल तर इथं सांगितलेल्या पद्धतीत तुम्ही त्यांना पाहिजे त्या पद्धतीत सेवा करा आणि परमेश्वरी प्राप्ती करा. तुमच्या केसाला धक्का लागणार नाही एवढी गॅरंटी या ठिकाणी घेतली जाते. आणि ही सेवा करताना आज आपण चुकायला लागलोय कुठं हे अजिबात बघणं झालं. आज भक्ती मार्ग असंख्य लोक करते ती करत नाहीत असं नाही, पण करत असताना भक्ती आपण कुठल्या थरात करतोय कसं करतोय याचा विचारच नाही. देवाचं नाव घेताना तर आपण शुद्ध आहे का की कुणी बघायला पाहिजे, आणि हे सांगणारी माणसं भेटत नाहीत का? जोपर्यंत आपल्या घरात देवाला काय लागतं, इथं परमेश्वर आमच्यातच आहे असं नाही. आज युट्यूबला बघा प्रत्येकाच्या घरी दत्त महाराज यायला तयार आहे. आज दत्त महाराज आपल्या घरी यायला पाहिजे तर म्हणल्यानंतर आपल्या घरात पावित्र पाहिजे का नको? पावित्र भंग कशाने होतंय कोण सांगतंय का आपल्याला? जोपर्यंत आपल्या कुटुंबात मांसाहार चालू आहे आणि मद्यपान चालू आहे तोपर्यंत पावित्र आहे म्हणायचं का? या दोन गोष्टी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कुठल्याही देवाची परमेश्वरी प्राप्ती होत नाही. ही 100% इथं गृहीत धरा. मग आपण करतोय बिनखाता करत असेल तर त्याला स्वतःपुरता थोडा बहुत फरक पडल नाही असं नाही, पण वैयक्तिक त्याच्यावर कुटुंब सगळं करू शकत नाही. त्या गोष्टी बी सांगा समजून घ्या. काय काय लोकांना वाटतं की मी एवढं देवाचं करतोय मग माझ्या घरात सुख का नाही? तर एकट्यानं करून काही म्हणजे स्वतःपुरता फरक, सगळ्याचं काही ठेका परमेश्वर घेत नाही. जो भक्ती करतोय वैयक्तिक शुद्ध सात्विक आहे त्याच्यावर मात्र कृपा करत असतात. आणि ही जी कार्य आहे तिथं महाराजांना पूर्ण कुटुंब वाचवायचं असल्यामुळं आज इथं आपल्या कुटुंबात जर देव न्यायचं असतील आणि जर सुख समाधान त्यांच्याकडनं पाहिजे असेल तर आपल्या कुटुंबात मांसाहार मद्यपर्यंत आतापर्यंत केलेलं काय असायचं ते असू दे, पण इथनं पुढं मांसाहार मद्यपान पूर्णपणे बंद करून आज दत्त भक्ती तुमच्या घरी करायची आहे. आज इथं बोलवायचं कारण काय आहे की आज युट्यूबला आम्हाला सांगता आलं असतं की अशा अशा पद्धतीत भक्ती मार्ग करा, पण आज तुम्हाला एक वेळ त्यांच्या समोर नेणं आमचं कर्तव्य आहे. का तर तुम्ही आणि त्यांनी एक वेळ समोरासमोर झाला की तुमच्यावर त्यांचं लक्ष आहे आणि त्यांच्यावर तुमचं लक्ष आहे. आमचा विषय तिथं संपलेला असतोय, आमचा काही संबंध येत नाही आणि ते सांभाळायला तुमचं परिवार तयार होते ते. म्हणून आज तुम्हाला इथं बघायच्या माध्यमातून आणि खरोखर आपलं नशीब चांगलं आहे की आज ही जी कार्यक्षेत्र एवढं मोठमोठी देवस्थान आहे ती सोडून आज आपण इथं येतोय. म्हणजे ह्याच्या मागं काय आहे हे मी तुम्हाला सांगतो
की भगवंताने आज ह्या कलियुगात जगाचा उद्धार करायसाठी त्रिकाळ ज्ञान त्या पुतण्याला दिलं आहे आणि त्रिकाळ ज्ञान असल्यामुळं ही कार्यक्षेत्र वाढायला लागलं आणि ही त्रिकाळ ज्ञानाचा व्यक्ती आज लाखो रुपये खर्च केला तर आपल्याला भेटणार नाही. लाख रुपये खर्च करून मला मी देतो असं त्रिकाळ ज्ञानी दाखवा ही एवढी सोपी गोष्ट नाही. पण आम्ही सुद्धा काय केलं की ह्याचा कुठेतरी लाभ व्हावा. 10 वर्ष पदरच्या खर्चाने हे कार्यक्षेत्र चालवलेलं आहे. कुणाचं घेत नव्हतं. आम्ही शेतकरी कुटुंबातला असून पण माणसांना कुठली जाणीव राहिना आणि कुठलं काय समजना म्हणून इथं काय गोष्टी ही कराव्या लागल्या. 2 वर्षापासून इथं जवळजवळ बरंचच म्हणजे बदल होत गेला. 1000 1500 माणसं 2000 माणसं व्हायला लागली आणि त्यामुळे इथे यंत्रणा सगळी चालवायची म्हणलं तर आपल्या आवाक्याच्या बाहेर चाललं. त्यावेळी महाराजांनी सुद्धा इथं आज्ञा दिली की तू काहीतरी घ्यायला हरकत नाही. पण मी 2 वर्ष पुन्हा नाही थांबलो आणि आता ह्या 2 वर्षात आता जी विचारायला तुम्हाला ही फी ठेवल्या ही फी म्हणजे काय फार मोठी बाब नाही. आज नुसतं चेक करायला गेलो तर मी स्वतःच बघितलं की एवढा तुकडा चेक करायचा शरीराला म्हटलं की 25,000 पैसे मस्ती द्यावंच लागते. ते अगोदर भरा पुन्हा रिपोर्ट महिन्यानं येतो. ही साध्या बाबीचं आणि इथं तर तुमचं कुटुंबाला चेक करायचं आहे की वाईट शक्ती आहे का. ही त्रिकाळ ज्ञान म्हणजे असं डोळं झाकलं बघितलं असं नसतंय माऊली. तर तुमच्या कुटुंबात तिथं घरात लक्ष जातं त्याचं. त्या घरात ही वाईट शक्ती आहे का बघितलं जातं. तुमच्या कुळस्वामी देवाऱ्यावर लक्ष जातं. तुमच्या कुळस्वामीचं कुठलं नवस आहे का बघितलं जातं. आणि जर त्या देवाचा कोप असेल तर 100% तुमचं नवस राहिलेलं आहे ही सांगितलं जातं. आज ही ज्या गोष्टी आहेत त्या ह्या कुठं घडत नाहीत त्या घडत्या त्या. म्हणून आपल्याला त्रिकाळ ज्ञानाचा लाभ घ्यायचं ही एकमेव ठिकाण आहे आणि ह्याचा अभ्यास करून तुम्ही त्रिकाळ ज्ञान ही प्राप्ती करू शकता. संचार कोणाचा होतोय जरा थांबू त्याला. बरं जाऊन या परत या किरण साहेब परत या. एक जण जावा कोणतरी चालतंय तिथं. एक जणाला सोडते ते कोणतरी जावा. एक जण चालतंय बघा जावा तिथे जावा पाहिजे बघा. त्रिकाळ ज्ञानाचा लाभ मात्र तुम्हाला इथं मिळू शकतो. किती आहे नंबर त्याचा जाऊ आणि हे त्रिकाळ ज्ञानाचा पुतण्याला इथं तयार केलं आणि मग इथं आम्हाला हे प्रगट रूपातलं कार्य करते. आज शक्ती काय असते आज थोड्या वेळानं तुमचं बघायचं झालं तर या तिथं 12ची आरती असते साधारण. या आरतीला बघा संचार ऑटोमॅटिक होत असतो आणि संचार झाल्यानंतर गाणगापूरला बी संचार होतो. पण त्या शक्तीला इथं बोलायला लावायचं सामर्थ्य भगवंताने दिलंय. आज अंगाला टच लावता आम्ही इथं बोलायला लावतो आणि बोलायला लावताना आज भगवंताची कृपा एवढी मोठी आहे की एक मी दास म्हणून आम्ही त्यांच्याकडं विनंती करून यांना मारा म्हणल्यानंतर ते मारते. ती युट्यूबला बघा. आज एखाद्या PSIला पैसे द्या 1 लाख रुपये आणि ह्याला डोक्यात मारा साहेब ह्याला पायावर मारा तर तुझ्या बाचा नोकर नाही म्हणणार. ही पैसे घेऊन आपला चल पहिला खाली नाही तर तुला फोडेल म्हणते. पण इथं भगवंताने एवढं कार्य ठेवलंय की सर्वसामान्य लोकांचं डोळं उघडावं. भगवंत खरोखर ऐकतात का. भगवंत खरोखर कार्य करतात का आणि देव आहेत का हे बघायचं ठिकाण मात्र हे मोराळे ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भगवंताचं कार्य बघू शकताय. ही कार्य तर महाराजांनी वाईट शक्तीबद्दलचं दिलं पण मी अंधश्रद्धेच्या विरुद्ध असल्यामुळं मी पुन्हा महाराजांना मागितलं की हे कार्य नको म्हणलं ही शक्तीचं. ह्याच्यापेक्षा म्हणलं तुम्ही आहे ही सिद्ध व्हायसाठी आज अर्धांग वायू झालेला शारीरिक व्याधीनं जग बेजार आहे का नाही. तर आज तुम्ही आहे की जगाला कळायसाठी माझी एक विनंती आहे म्हणलं. महाराजांना आम्ही डायरेक्ट बोलतो का तर आमचं सर्वस्व ते न्यायचे तर कोणते तर आज शारीरिक व्याधीनं जग बेजार आहे तुम्ही आहे याची प्रचिती यासाठी अर्धांग वायू झालेला व्यक्ती. अर्धांग म्हणजे पॅरालिसिस. त्याला वाकर किंवा काठी घेऊन चालतो. त्याला दोघांनी धरून आत आणला तर मात्र त्यानं विनंती केली तुम्हाला की देवा आजपर्यंत मी अज्ञानी होतो. तिथनं पुढं तुमचा भक्ती मार्ग मी स्वीकारतो. मला ह्या व्याधीतनं मुक्त करा. एवढं जर त्यानं मनापासून अंतकरणातनं विनंती केली तर तो न धरता खडखडीत चालत जाऊ द्या. आता तुम्ही विचार करा योग्य मागितलं का अयोग्य. पॅरालिसिस झालेला माणूस जर आत नेला दोघांनी धरून आणि जर त्यानं विनंती एक केली देवाला परमेश्वराला आणि जर न धरता तो जर बाहेर आला तर आपण देव मानायला काय हरकत. हितवर मी विज्ञान युगाला लाजवणारं कार्य मागितलं महाराजांना. तर त्यावेळी भगवंताने सांगितलं की थोडं दिवस थांब मी तुलाच देणार आहे. झालं आता देतो म्हटल्यानंतर मम्मी पप्पा नाहीत उद्या देताय का काय देताय. 3 वर्ष आमचा भक्तिमार्ग घडला
आणि त्यानंतर शारीरिक व्याधीचं कार्य दिलंय. आज या ठिकाणी शारीरिक व्याधीचं कार्य तुम्हाला बघायचं असेल तर आता शारीरिक व्याधी कुणाला आहे का? काय दुखतं बिकतंय का कुणाचं काय? असू दे. आता कसं आहे इथं सगळ्यात नाही तर आता ऐकायला पाहिजे बघायला पाहिजे. आत गेलीच काय होतं त्याला? म्हणजे दोन्ही पायात पॅरालिसिस आहे काय? त्यानं आता नामस्मरण करायला हवा. लगेच एवढा इफेक्ट काय तशा व्यक्तीला पडत नसून आता जे सांगितलंय त्याला आता शारीरिक व्याधी इथं कुणाला आहे का? ठीक आहे, हात वर करा शारीरिक व्याधी असणाऱ्याने. तर तुम्हाला इथं प्रचिती भगवंताची या खाली प्रचिती पाहिजे असेल तर मांसाहार मद्यपान बंद करावं लागल. आहे का तयारी? हे वैयक्तिक मार्ग सुद्धा तुम्ही करू शकता. घरातलं कुटुंब करू द्या अगर न करू द्या, स्वतःपुरतं शारीरिक व्याधीतनं निघायचं आपल्याला होऊ शकतंय. तर आता देव प्रत्यक्ष आहेत. शक्ती आता इथं जर बघितलं तर आता जागृत होयाचं म्हटलं तरी बी होऊ शकते. ते आता ती माणूस गेली ती आता विचारायला आल्यानंतर येते. तर शारीरिक व्याधी असणाऱ्याने परमेश्वराला हात जोडा आणि विनंती करा की देवा उद्यापासून तुमचा भक्तिमार्ग मी करायला तयार आहे आणि माझी शारीरिक व्याधी मोठ्यात मोठ्या प्रमाणात, शारीरिक व्याधी असू द्या मानसिक त्रास असू द्या, मोठ्यात मोठ्या प्रमाणात कमी यासाठी आपला कृपाशीर्वाद प्राप्त होऊ द्या. हात जोडून विनंती करा आणि डोक्यावर हात ठेवून महाराजांचं नामस्मरणात किती मोठी ताकद आहे ही जी प्रचिती या ठिकाणी घ्या. म्हणून सगळ्या कलियुगात नामस्मरण श्रेष्ठ आहे. आज नामस्मरण करताना डोक्यावर हात ठेवा ज्याला ज्याला दुखतंय त्याने आणि श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त सलग नामस्मरण चालू करा. 50% तुमची व्याधी थांबल. बस का? 10-20% नाही, 50% थांबल. 50% थांबल्यानंतर तुमचा हात तुम्ही खाली घ्या. डोक्यावर हात ठेवून नामस्मरण करा. त्याचं दुखत असेल त्याने तुम्ही डोक्यावर हात ठेवा. जरा डोक्यावर हात ठेवा. गुरुदेव दत्त म्हणा. चला बघा संचार करा करा. हात ठेवा हात ठेवा. शक्ती आली बघा. ती हात ठेवलेली एवढं इथे एवढं अफाट कार्य दिलेलं आहे. प्रभू आपल्या आश्रयाला येणाऱ्या असंख्य भक्तांची शारीरिक व्याधी मोठ्यात मोठ्या प्रमाणात थांबवून त्यांना देवत्वाची प्रचिती प्राप्त करून द्या. हीच आपल्या चरणी प्रभू नम्र विनंती. 50% कमी येईल. आल्यानंतर हात खाली घ्या. अनेक कमी ही अनुभूती आहे त्या आणि स्वतःला जी अनुभूती त्या ती मान्य करायला काय हरकत नाही. कृपा करा प्रभू. सर्व भक्तांचे वेळ अनेक कमी. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त म्हणा. 50% व्याधी थांबल. अनेक कमी. बघा ते पुढे एक संचार झालेला. कृपा करा प्रभू. सर्व भक्तांची व्याधी थांबू द्या. देवत्वाची प्रचिती प्राप्त करून द्या. तीच आपल्या चरणी नम्र विनंती. चल पुढे ये पुढे ये पुढे ये. मार पाहिजे काय महाराजांचा? प्रभू त्याला त्रास होऊ द्या. भयानक त्रास होऊ द्या. भयानक शासन चालू होऊ द्या. भयानक शासन चालू होऊ द्या. आले का कमी? त्याला अनुभूती म्हटलं जातं. त्या कलियुगात कुठला डॉक्टर नाही की बाबा एवढ्या लांब न व्याधी थांबवणारा. अमेरिका असू द्या जर्मन असू द्या. आज चेक करायला गेलं तर अर्धा तास जातो. इथं 3 मिनिटात एवढी व्याधी थांबली जात्या. हे कार्य महाराजांनी स्वतः ठेवलेलं इथं. याच्यावरनं विचार करा की ही देव जर एवढं 3 मिनिटात आपल्याला देत असतील तर ह्याच देवांची सेवा आपल्या घरात केली तर का कमी येणार नाही. आणि ह्याच्यानंतर मात्र भक्तिमार्ग आपल्याला करावा लागेल. तो भक्तिमार्ग कसा करायचा आज सांगितला जातो. दर गुरुवारी अभिषेक. ते बी मांसाहार पूर्ण बंद करायचा असाल तर, अन्यथा काही उपयोग होत नाही. करू सुद्धा नका. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं तुम्ही नाही केला भक्तिमार्ग म्हणून काही थटत नाही. देवास तर अजिबात थटणार नाही. आपल्या अडचणीने आपल्या समस्येसाठी आपण भक्तिमार्ग स्वीकारायला काय हरकत नाही. का तर कुटुंब उद्ध्वस्त होण्यापेक्षा जर भक्तिमार्गात येऊन आपण सरळ वागलो तर आपलं कुटुंब असतंय. सुख समाधान शांती लाभत्या. जर एवढ्या साध्या गोष्टी जर एवढं बघून समजत नसतील तर आपण कोण आहे आणि काय आहे याचा विचार आपण करायला काय हरकत नाही. आता ही शक्ती आहे का नाही तर ही ओळखायचं साधी सोपी गोष्ट आहे. मी युट्यूबला बी बोललेलो आहे आणि आता बी सांगतो.
कुणाचा आम्हाला पैसे इथं घेऊन काय ओढायचं नाही, ती गोरगरिबांनी कुठल्या त्रास घेऊन आम्हाला पैसे द्यावं त्याची बी आमची अपेक्षा नाही. का तर ही कार्यक्षेत्र चाललं पाहिजे. का तर अन्नदान दर गुरुवारी असते, पण ह्या करोनामुळे आपण बंद ठेवलंय. 1,500 लोकांचं अन्नदान जवळजवळ असतं इथं, आणि ही कोविडच्या ह्याच्यामुळे आपण बंद ठेवलंय. इथं बरीचशीच व्यवस्था असत्या, एवढी भक्त मंडळी असत्या, त्या सगळ्या गोष्टी सांभाळण्याच्या गरज असते. त्या इथं पूजा विधी असतोय, बाकीचं सगळं कार्य असतंय. त्यामुळे इथं विचारायला हे ठेवणं गरजेचं पडलं. आणि आज ही शक्ती आहे का नाही की सर्वसामान्य माणसांना कळावं म्हणून आता जे आम्ही सांगतोय ते जर व्यवस्थित लक्षात घेतलं तर आज पुतण्याखंड बी विचारू नका, देव देवरोशावर विश्वास ठेवू नका, माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका, एवढं स्पष्टपणे आम्ही सांगतो. आपल्या घरात ही अतृप्त आत्मा आहे का नाही ओळखायचं साधं गणित आहे. आपल्या कुटुंबात रोज त्रास होतच असतो, बरोबर आहे, पण ह्याची तीव्रता कधी वाढते हे तुम्ही अभ्यास करून बघा. पौर्णिमेचा आदला दिवस इथनं गेल्यानंतर कॅलेंडरमध्ये पुन्हा करा, लक्ष देऊन बघा आणि मग ठरवा आपण काय केलं पाहिजे ना आपण कुठं थांबायला लागलोय. पौर्णिमेचा आदला दिवस, पौर्णिमा आणि पौर्णिमेचा दुसरा दिवस, त्याच पद्धतीचा अमावस्येचा आदला दिवस, अमावस्या आणि अमावस्येचा दुसरा दिवस. म्हणजे पौर्णिमेच्या पिरियडमध्ये 3 ते 4 दिवस आणि अमावस्येच्या पिरियडमध्ये 3 ते 4 दिवस आपल्या कुटुंबात लक्ष ठेवा. किरकोळ कारणावरून टोकाचं वादविवाद होतात का, मानसिक टेन्शन वाढतं का, शारीरिक त्रास एखाद्याला होतो का, आर्थिक नुकसान होते ती का, पुन्हा जर मुलं जर असतील MPSC UPSCची परीक्षा देणारे 1-2 मार्कात रिजेक्ट होतात का, त्या गोष्टी 1-2दा नाही. प्रत्येक काही लोकांना पौर्णिमेला त्रास होतो, काही लोकांना अमावस्याला त्रास होतो, आणि काही लोकांना पौर्णिमेला बी त्रास होत असतो आणि अमावस्याला बी त्रास होतो. ही एक पौर्णिमा एक अमावस्या गृहीत न धरता प्रत्येक पौर्णिमा अमावस्याला जर त्रास होत असेल तर बाहेर कुठेही जगात विश्वास ठेवू नका. इथं सुद्धा बघायची काही गरज नाही, एवढं स्पष्टपणे आम्ही मांडलेलं आहे. आणि आज काय आहे ती तुम्हाला गेल्यानंतर तुमच्या घरातलं मगाशीच सांगितलं ते काढल्यानंतर वापर करून बघितलं जातंय. हे सर्वसामान्य काय बघायची सुद्धा गरज नाही, हे तेवढं स्पष्टपणे सांगितलं जातं. आता ही शक्ती काय असत्या साधारण संचार होती का बघू आपण. त्यांच्याबरोबर कोण आलंय सोबत, त्यांच्या सोबत कोण आलंय का, कुठलं गाव, गाव कुठलं, पुढे या. पाठीमागच्या माणसाला जरा बोल. ते चॉकलेट शहर असू दे असतं बघू. तुमचं गाव कोणतं, आष्टी वर्धा. संचार होतो काय आता संसारी केला नाही ना, महान गोगोती मस्कडा. किती वर्षापासून संचार होतो, 2 वर्ष. बरं, संसारी काय नाही, महान गोगोत नाही. ठीक आहे. आता इथं परमेश्वर आहेत का, तुम्हीच विनंती करा महाराजांना, जी काय असुरी शक्ती असेल ती येऊन आम्हाला दाखवा. डोकं टेकून विनंती करा. बघा देव इथं भक्तांचं सुद्धा ऐकतात का ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. प्रत्येक भक्तावर कृपा करायला देव तयार आहे. अरे बघा ऐका, त्याला अनुभूत्या मानायच्या. साध्या भक्ताने विनंती केली तर देव इथं ऐकायला तयार आहे. त्या जगात कुठलं ठिकाण ठेवलं नाही. कुठून उभं राहायचं, काय नाव आहे, शक्य बोलत नाही, काय बोलत नाही. या पुढे जरा फक्त असा प्रभाव पडतो. पूर्ण नाव काय आहे, नागपूर आहे. पूर्ण संचार होऊ द्या, पूर्ण संचार होऊ द्या प्रभू, पूर्ण संचार होऊ द्या, पूर्ण संचार होऊ द्या, पूर्ण संचार होऊ द्या, पूर्ण संचार होऊ द्या, पूर्ण संचार होऊ द्या प्रभू, पूर्ण संचार होऊ द्या, 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 पूर्ण संचार होऊ द्या. भयानक शासन चालू होऊ द्या, शासन चालू होऊ द्या, शासन चालू होऊ द्या. भयानक त्रास चालू होऊ द्या, भयानक त्रास चालू होऊ द्या. भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास चालू होऊ द्या. गेलं काय बाजूला. कसं आहे आता तुम्ही काय करताय, शेती करताय.
आता कसा इथला मार्ग चालू करा. त्या जी कुठल्या देवाचा तुम्ही मार्ग केला महानुभाव पंथाचा, त्यामुळे ही महाराज भेटले ती केलेला मार्ग काय वाया गेलेला नसतोय. मग एवढं केलं म्हणून बी काय चाललं म्हणजे ही होत नाही. तर इथं महाराजांची सेवा आजपासून करा. मांसाहारी पूर्ण कुटुंबातला बंद आहे का? आईनीच आहे फक्त. आई खात नाही ना? नाही मार्ग. ठीक आहे, मग काय नाही. इथं ती आता अभिषेक सांगितलं जाते ते अभिषेक व्यवस्थित घालायचं. कुळस्वामीचं नवस असेल तर कुळस्वामीचा अभिषेक घालायचा आहे. ती शक्तीचा प्रभाव पडतेली. ज्यावेळी 5 अभिषेक होतील तुमचं त्यावेळी संचार पूर्णपणे होईल. संचार झाल्यानंतर 7-8 गुरुवार झाल्यानंतर ते बोलायला लागल्यानंतर इथं यायला काय हरकत नाही. जर इथं कुणाची शक्ती ह्या अशा संचार व्हायलाच पाहिजे असं नाही, पूर्ण कुटुंबाला त्रास देत असतील तर इथं शक्तीतनं मोकळं व्हायचं असेल तर इथं कार्य ठेवलंय आपण. भगवंताने आम्हाला ते अधिकार बी दिलेला आहे ती. पण प्रत्येकाचं काढायला काय मोकळं नाही. आयुष्यभर आम्ही ते 10 वर्ष करून बी बघितलं, पण लोक जाणीव ठेवणार नाहीत. म्हणून इथं काय केलंय की जर कुणाची शक्ती काढायची असेल तर कमीत कमी 16 ते 20 अभिषेक तुमच्या घरी व्हावं लागते. बरोबर आहे का? आणि त्यानंतर जर शक्ती काढायची तुमची इच्छा असेल तर आम्ही कॉन्टॅक्ट साधायची आम्हाला काही गरज नाही. जर काढायची असेल तर मात्र इथं आता थोड्या दिवसात अन्नदानाची व्यवस्था चालू होत्या. आणि त्यावेळी आपण अन्नदानाला जर एखादा मदत करत असेल, इथल्या कार्याला मदत करत असेल तर मात्र त्याला मदत म्हणून आम्ही शक्ती संपवायचं कार्य सुद्धा करतोय. मागणं अयोग्य आहे काय अन्नदानाला? हे का तर माणसाने कसं आहे 1000-1500 माणसाचं जर एखादा अन्नदान गाठलं तर ती पुण्य सुद्धा त्याच व्यक्तीला लागत असते. आमचा इथं संबंध नाही, पण कुठंतरी ही यंत्रणा चालावी त्यासाठी ही एक मार्ग ठेवलेला आहे. काय दुखतंय का? 41 ते 50. दुखतंय का? काय प्रभाव नाही सौद्या, पूर्ण प्रभाव नाही सौद्या, प्रभाव नाही सौद्या, पूर्ण प्रभाव नाही सौद्या. बघा बरं, प्रभाव बसले प्रभाव बसले किती वर्ष? 2 वर्ष चालू आहे. प्रभाव नाही सौद्या, पूर्ण प्रभाव नाही सौद्या, व्याधी नाही सौद्या, प्रभाव नाही सौद्या. फक्त व्याधीच हीच आहे का? घरात बी अडचणी होते ते व्याधी नाही सौद्या. धर्माधिकारी साहेब नाही का? नव धर्माधिकाऱ्यांचंच आहे की. पूर्ण प्रभाव नाही, पूर्ण प्रभाव नाही चालेल. कसं राहतोय काय? थोडा खाली जा, खाली. ओके चालतंय. असू दे आमचं नको. पादुका महाराजांची. तर ही दर गुरुवारी आपल्याला आता अभिषेक सांगितले जातात दत्त महाराजांच्या मूर्तीला. आणि जर तुमच्या कुळस्वामीचं नवस असेल तर कुळस्वामीला अभिषेक कसं घालायचं तर ते पलीकडे सिस्टीम ठेवल्या. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणून 108 चमचे आपल्या कुटुंबाच्या सगळ्यांनी अभिषेक घालायचा आहे ती. आणि जर कुळस्वामीचं सांगितलं तर तुमचा कुळस्वामी कुठला आहे? सिद्धनाथ आहे, ज्योतिबा आहे, खंडोबा आहे. जे असेल त्या दिवशी खंडोबाच्या नावानं चांगलं, ज्योतिबा असेल तर ज्योतिबाच्या नावानं चांगलं म्हणून 108 चमचे त्यांना सुद्धा अभिषेक घालायचा आहे. का तर आपण अडचणीत असताना नवस बोलतो आणि अडचणीतनं निघलो की आपण नवस विसरतो. त्यामुळं देवांचा कोप होतो आणि तो कोप कमी व्हायसाठी किंवा त्यातनं नाहीचं होण्यासाठी आपण हा अभिषेकचं माध्यम करायचं आहे. 10-12 अभिषेक झाल्यानंतर आपल्याला दृष्टांत सुद्धा येऊ शकतो. जर दृष्टांत झाला तर ती जे काय नवस असेल ते तुम्ही डायरेक्ट फेडलं तरी सुद्धा चालतंय. जर नसेल आपल्याला आठवलं तर 10-15 अभिषेक झाल्यानंतर इथे येऊन नवस काय विचारलं तर इथं सांगू शकते ती नवस मात्र तुमच्या कुळस्वामीला फेडायचा आहे. आमचा हित संबंध कुठलाही नाही. हे आपलं दररोज दर गुरुवारी अभिषेक. आणि जर ती शक्ती अभिषेक झाला की महाराज घरी येते ती. आणि महाराज घरी आले म्हटले की ती शक्ती बाजूला जाते. आणि तिथनं तिला घालवायसाठी सगळ्या कुटुंबानं सकाळ आणि संध्याकाळ नामस्मरण मात्र करणं गरजेचं आहे. जेवढं नामस्मरण करशीला तेवढं वलय निर्माण होतं आणि ते वलय त्या शक्तीला दूर घालवतं. आणि ती शक्ती बाजूला जशी जाईल तसं आपल्या घरात सुख समाधान शांती यायला सुरुवात होत असते. आता शारीरिक व्याधी आहे का नाही? मगाशी
तर त्यांना वैयक्तिक मार्ग करायचा असेल तर अभिषेकची साधना करायची काही गरज नाही. तर तुम्ही ताट घ्या, असं ताटात अगरबत्ती स्टँड ठेवा, 2 अगरबत्त्या लावा आणि 2 अगरबत्त्या लावल्यापासून संपेपर्यंत देव माझ्या समोर आहे आणि मी देवाच्या समोर आहे हा भाव ठेवून नामस्मरण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्पष्ट ज्यांना येत असेल त्यांनी ही केलं तर चालतंय. समजा ही येतच नसेल तर श्री गुरुदेव दत्त हे म्हणलं तरी सुद्धा चालतंय. ती बी एखाद्या म्हाताऱ्या माणसाला नाही चाललं तर नुसतं दत्त 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 म्हणलं तरी सुद्धा चालतंय. काय अवघड आहे? पण 2 अगरबत्त्या संपेपर्यंत नामस्मरण झालंच पाहिजे. थोडा पहिल्यांदा वेळ लागतो, आपल्याला हात पाय जड होते ते जांभळे येते त्या आल्या तर ही जी भस्म साठतंय त्या भस्मात फार मोठी शक्ती येते आणि त्याचा उपयोग आपण शारीरिक व्याधीसाठी करायचा आहे. ही जी भस्म साठतंय पवित्र देह असतो तुमचा, मांसाहार मद्यपान नसल्यामुळं ह्या भस्मात फार मोठी शक्ती येते आणि त्याचा वापर आपण शारीरिक व्याधी मानसिक त्रास थांबायसाठी आपण काय करायचं की पेल्यात पाणी घ्यायचं आणि एवढंसं भस्म घ्यायचं आहे. ते पाण्यात मिसळायचं. जर कमी वाटलं तर ओल्या बोटानं थोडंसं घ्या, सगळं टाकू नका, एवढंसं घ्या, मिसळा आणि तुम्ही एक नामस्मरण जर केलं तर दत्त महाराजांना गाणगापूर असू दे किंवा गिरनारला असू दे तिथं पोचतंय. त्यामुळे तुमची विनंती जी असत्या ती भगवंत ऐकते ती आणि त्यांना विनंती करायची की देवा माझी शारीरिक व्याधी मानसिक त्रास थांबायसाठी आपल्या कृपा आशीर्वादाची शक्ती प्राप्त होऊ द्या, एवढी विनंती करा. आणि ही तीर्थ तुम्ही प्या. सकाळी नामस्मरण करून तीर्थ प्याला ही भस्माचं तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास मानसिक त्रास होणार नाही. आणि संध्याकाळी नामस्मरण करून तीर्थ घेतलं तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्रास होणार नाही. सकाळ संध्याकाळ नामस्मरण तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता. अभिषेकची वेळ आहे पहाटे 4 ते 7 गुरुवारी, लक्षात घ्या. कुळस्वामीचा असतील तर तुमचा कुळस्वामी कुठला आहे बघून तुम्ही त्या पद्धतीत करू शकता त्यांच्या वारा दिवशी. जेवढं नामस्मरण करशीला तेवढं तुमच्या घरात परिणाम होतील. कंटिन्यू मार्ग ठेवला तर 100 वेळा इकडे या जावा हेलपाट घाला असे कुठलीही अट नाही. आणि जर आपल्या कुटुंबात भक्ती मार्ग करून आपलं कुटुंब चांगलं झालं, व्यवस्थित झालं, आपल्या अडचणी सुटत गेल्या तर मात्र हे स्थान आपल्या दत्तप्रभूंचं आहे म्हणून त्या ठिकाणी मदत मात्र करायला आपण हरकत नाही. चांगलं झाल्यानंतर ही आमची तत्व आहे ती. तुम्हाला जे काय योगदान करायचं असेल, तनाचं असू दे, मनाचं असू दे, धनाचं असू दे, नुसतं धनच पाहिजे असे मी माझी गोष्ट नाही. मन तन म्हणजे काय आहे की आता ही जी सेवेकरी आहेत ती कुठले पगार देऊन नाहीत, की आत्मभावानं परमेश्वर माझा आहे की म्हणून इथे सेवेला हजर राहते. ती आज कोल्हापूर इकडे कराडच्या पुढं सातारा एवढ्या लांबनं इथं सेवेला येत असते. आणि ही सुद्धा ही पहिलं कार्य आहे तनाचं. त्यानंतर मनाचं. आज आपल्याला अनुभूती आली, प्रचिती आली, आपलं कुटुंब वाचलं तर इथं येऊन सांगायचं तरी धाडस दाखवा की बाबा मला खरोखर इथला मार्ग करून एवढी प्रचिती आली आणि तुम्ही भक्ती मार्गात राहावा. आज आम्ही 1000 बोलतोय, ते तुम्ही एक शब्द बोलला तर लोकांच्यावर परिणाम करणारं कार्य ठरतं. त्याला मनाचं कार्य म्हटलं जातं. आणि त्या दोन्ही बी होत नसतील गोष्टींना आपली परिस्थिती जर चांगली असेल तर इथं भरपूर कार्य चालू आहे. अर्ण छत्र आहे, बाकीचं सगळी व्यवस्था इथली भगवंताचं कार्य आहे. जर आपण मदत आर्थिकची केली तर डायरेक्ट महाराजांना पोचल्यागत पोचत्या आणि त्याचा विनियोग किंवा उपयोग ही महाराजांच्या कार्यासाठी केलेला आहे. आज आम्ही बघताय 14 वर्ष झाले आज ह्या शेडनेरमध्ये राहतोय. आम्हाला पैसेच कमवायचं असतं तर अशा शक्ती असते त्या. तू काय देतोयस आत्ता आणि झाल्यानंतर तुझं कार्य दे म्हणलं तर मला थप्प्या लावता येते. त्या नोटा म्हणजे बंगल्यावर बंगलं मी उभा केलं असतं, पण आम्हाला पैशाची भगवंत भेटल्यामुळं आम्हाला पैशाची अपेक्षा आम्ही ठेवली नाही. आम्ही लोकांना सांगतो की आम्हाला चप्पल नसली तर चालेल, आम्ही बिन चपलीचं चालेल, पण आम्हाला गैर काय कुठलं नको आहे. ठीक आहे, तुमचं काय बोलणार आहे? कुठलं गाव? पुणे जिल्ह्यातले. पहिले येऊन गेलाय काय? नाही, पहिल्यांदा आले. अनुभव काय आला या? अनुभव आम्हाला असा आलाय. अजून आज पहिल्यांदा आली ते अनुभव आहे का? निदान एवढं तरी मनाचं कार्य केलं तर समाधान होतंय. ऐका अनुभव म्हणजे पुढतून मी तुकडा पाहिलं माझ्या मुलांनी. बर बोला. माझी लहानपणापासून त्रिकाळ आरती असायची. बर. आणि नंतर काय झालं, काही काळाने माझी त्रिकाळ आरती बंद झाली. मी कट्टर दत्त भक्त. नंतर झाल्यानंतर आमच्यावर खूप संकट आली, इतकी भयानक आली की कुणी कोणामध्ये राहिलंच नाही.
पण माझी सेवा आपली चालू असेल. एका ते मला भारी उद्बत्तीवर जायला कळत होतं. बर बर भारी उद्बत्ती कोणाचे 5 पैसे नसून घेत. मी 3 मंदिरं 1 मठ बांधले बर तुमचे आमचे पैसे. बर एवढी मी सेवा केली. माझी 18 वर्ष पायवारी. एकदा रिटर्न पायाला पांडुरंग तरी माझ्या मागे यायची आहे. मी आता फार जमलो आणि जे युट्यूबला ऐकलं माझ्या मुलांनी धरलं. माझ्या सुद्धा मला थोड्या कट्टर वहिली बर पण तुमच्या नामस्मरणाने सगळं त्यांनी वशात बंद केलं. सोडलं. बर अवधूत चिंतन श्री आणि गुरुदेव आता माझा शेवटचा दिवस आला बाबा. हा पण तुम्ही आम्हाला मिळाले. आता व्यवस्थित चाललंय का नामस्मरणापासून? नामस्मरण चालू झालं. हा आमच्या घरात लोक खात होती. हा ती अशी की किती जरी कोणी सांगत असतं ऐका तरी बंद झाले नसते नसते. पण त्यांच्या काय कृपा महाराजांची दत्त महाराजांची कृपा. बरोबर. ते नामस्मरण करू लागले. आम्ही आशुवैदी होतो. हा ते नामस्मरण 1.25 महिना आमचं झालंय. ते एकदम एकत्र ऐका ही अवधूत आमची सत्य परिस्थिती. दत्त नाही ते एकत्र येणे अवघड होत. ही सगळ्यात महत्वाची जमेची बाब आहे. हा. ही लाखो रुपये नव करोड रुपये देऊन होत नाही. आज दत्त संप्रदायात आहे 18 वर्षे त्रिकाळ आरती करते ती आणि एवढं करून सुद्धा ही घरात विस्कटलेली गडी होती. बघा देव माझे बांधून टाकले. माझा हा मुलगा आहे बर कट्टर अगदी दत्त भक्त. आमचं अख्खं कुटुंब स्वामी समर्थ दत्त भक्त. नाही आता पण कसं आमच्या असतंय, मागे व्याधी खूप. व्याधी म्हणजे कसं तुम्ही मांसाहार खाताय म्हटल्यानंतर कसं देव लक्ष मी नाही ठेवणार? खात. तुम्ही खात नाही पण कुटुंबात राहत असेल मांसाहार तर काय उपयोग होत नाही. म्हणून आम्ही इथं सांगितलंय कुटुंबाला जर पाळायचं असेल तरच तुम्ही करू आता शकताय या मार्ग. मुलाच्या अंगावर येतो हा बरं का. हम्म. असं जबरदस्त येतो. संचार होतो का? संचार होतो म्हणजे कधी कधी कुठला मुलगा आहे? हा काय हा, या मगाशी तुम्ही आत गेलता काय विचारायला? या बघू चालतंय. आता व्यवस्थित आहे ना जरा? आता व्यवस्थित झाले. आता अभिषेक हे ऐकले काय व्यवस्थित? ही सेवा व्यवस्थित करा. आतली संचार होतो काय तुम्हाला कळत नसेल पण त्यांना काय कळत ठीक आहे. इथं डोकं टेकून विनंती करा महाराजांना. खाली खाली टेका. संचार असेल तर होऊ द्या म्हणावं. शक्य वाईट असेल ती येऊ द्या आमच्यात म्हणावं. बसा मग. चालते बसा. असू द्या महाराजांचं घ्या. पुढे या. पुढे तोंड करा. चालते इकडे इकडे करा. बसा खाली. पूर्ण संचार होता. काय नाव आहे? संचार उद्या म्हणून हात जोडा. संचार या महिन्यात 1.25 महिन्यात चालता काय संचार? आता मध्ये आला की तो फायदा आता बंद झाले ना? आता जवळ 8-10 दिवस नाही. पूर्ण संचार होता. सगळं सोडायची इच्छा आहे का? इथनं पुढे सोडा. 5-7 अभिषेक होऊ द्या. अजून काय नाही. स्वतःच्या मनावर कंट्रोल करून अभिषेक चालू केलं पाहिजे. ती हे पाळायचं असेल तर कुटुंब वाचेल. अन्यथा काय आणि उपयोग होत सगळं नाही. लक्ष याच्यावर आणि याच्यावर. हे आता इथनं पुढे सुटेल का सगळं? युट्यूबला बघा. इथं प्रत्यक्ष बी बघायला मिळेल तुम्हाला हे काय कार्य आहे की काय नाही. आणि असं होऊन बसण्यापेक्षा आपण त्यातनं बाजूला होणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुण्यात काय तुमचं गाव? चास कमान राजगुरुनगर. राजगुरुनगर चालतंय बसा. संचार होत नाही. बाधित शक्ती असेल तर संचार होईल. करणे केलेली चिंतन श्री गुरुदेव दत्त. नामस्मरणात किती मोठं महत्व आहे सांगितलं बघा. की जे बिघडलेलं सगळं कुटुंब खाणारे पिणारे सगळं बंद केल्याशिवाय आज अध्यात्म भेटत नाही. आपण मस्त करतोय वडील करते ते. मग तुम्ही म्हणणार तुम्ही एवढ्या वर्षी केलं मग का फळ लाभलं नाही? पण तुम्ही खात असल्यामुळे ती फळ लाभत नव्हती. लक्षात आलं का? एका माणसानं करून जर जड तिजोरी असली मोठी तर एका माणसानं ढकलली तर ती हालू शकत नाही. पण तीच जर 7-8-10 माणसं झाली तर पाहिजे तिथे उचलून नेऊ शकता. म्हणून कुटुंबात सगळ्यांनी मांसाहार पाळल्याशिवाय हा मार्ग इथनं भेटू शकत नाही. आता आम्हाला येईल त्याला मार्ग द्यायचा म्हटलं तर रोज आम्ही केलं तर इथं हजारो माणसांचा आम्ही बघू शकतो. या बघायला काय या जावा पण त्याला अर्थ कुठलाही नाही. पैसे कमवून आमचा उद्देश नाही. म्हणून इथं पाळायचं असेल त्यालाच प्राधान्य दिलं जातं. अन्यथा तुम्ही या दर्शन घ्या. प्रसाद घ्या. प्रसाद चालू झाल्यानंतर आणि जावा. तुम्ही कोण आहे काय आहे इथं आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस विचारू शकत नाही तुम्हाला आणि विचार बी करत नाही. पण इथं प्रत्यक्ष भगवंत विचार करतील का आपल्यासारख्याचा खाण्यापिण्याचा? त्याचा आपण मानव म्हणून विचार करायला काय हरकत नाही. त्यांचं काय तटलेलं नाही.
ज्याला चांगलं व्हायचं आहे त्याच्यावर कृपा क्षणात आहे, आणि ज्याला व्हायचंच नसेल आणि तुमच्या इच्छेप्रमाणे वागायचं असेल तर मात्र भगवंत म्हणते तुझ्या इच्छेनं तू बघ काय तत्व आहे ती भगवंताची, आणि ही तत्व मांसाहार मद्यपान या 2 गोष्टी बंद केल्याशिवाय तुम्ही कुठल्याही देवाचं करा. आज बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की मी स्वामी समर्थन करतो, बरेचसे आहेत काय स्वामी भक्त. हा इथं प्रश्न येतो तुम्हाला की बाबा नाही आता मी स्वामींची सेवा करतोय मग दत्त महाराजांचं काय, तर इथं जरा भेदभाव जरा बाजूला ठेवायचा आहे आपण. का तर कसं आहे की आज इथं जे कार्य आहे हे नरसिंह सरस्वती महाराजांचं कार्य आहे, बरोबर आहे. प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती महाराज आहेत, तरी मी प्रत्येक शब्दात प्रत्येक वाक्यात काय सांगितलं तुम्हाला, दत्त महाराजांची सेवा. दिगंबरा दिगंबरा हे नामस्मरण त्यांचं आहे. त्यानंतर आता अभिषेक सांगितलं ते कुणाचं सांगितलं, त्रिमुखी दत्त महाराजांचं. का तर मूळ अवतार धरायचा आहे आपण. आज जर मूळ अवतार जर तुम्ही धरला तर दत्त महाराजांना सेवा केल्यानंतर ती दत्त महाराजांना तर पुजतीच, त्यानंतर श्रीपाद वल्लभांना पुजती, त्यानंतर नरसिंह सरस्वती महाराजांना पुजती आणि स्वामी समर्थांच्या पर्यंत सुद्धा येते. पण स्वामी समर्थांची किंवा नरसिंह सरस्वतींची केलेली दत्त महाराजांना पोचल का, नाही पोचू शकत. हे साधी गणित लक्षात घ्या. ती सुद्धा करायचं असेल नामस्मरण करा, माझं बंधन नाही. पण ह्याला दिगंबराला ह्याला प्राधान्य द्या, का तर हा मंत्र फार मोठा तीव्रतेचा आहे, म्हणून याला आपण लक्ष देऊन केलं पाहिजे. एवढीच फक्त महत्वाची सूचना आहे. करण्याबद्दल कुठल्याही देवाचा मला विरोध नाही. मी आता सांगतोय की कुळस्वामीला तुमचे अभिषेक घाला, म्हणजे आम्ही काय खुळा आहे का. तुमचं कुळस्वामी आणि कुळस्वामिनी तेवढंच श्रेष्ठत्व असतं त्या देवाचं, का तर सांभाळणारा ते कुळस्वामीनेच तुमच्या कुटुंबाला आहे. म्हणून आम्ही त्यांना बंद करा आमचंच चालू करा असं नाही. सगळं देव पाहिजे ते आपल्याला. जी तुमची इच्छा असेल, ज्या देवावर श्रद्धा असेल त्याची भक्ती करायला माझा विरोध नाही. पण वाईट शक्तीतनं किंवा संकटातनं निघायचं असेल तर आज दत्त महाराज एक हाक मारली तर तुमच्या पाठीवर उभा राहणार आहे. म्हणून आपण दत्त महाराजांना जास्तीत जास्त नामस्मरण करा. आणि महाराज बी कधी म्हणलं नाही की माझं नामस्मरण दे म्हणून एवढ्या दिवसात. म्हणजे त्यांना काय आहे, मूळ दत्त स्वरूप ते आहे आणि त्या स्वरूपापासून ही बाकी स्वरूप येते ते. त्यामुळं मूळ धरा आपण, एवढीच सूचना आहे. बाकीचं काय नाही. इथं कुठला भेदभाव किंवा मी स्वामींचं करू नका असं कुठलाही गैरअर्थ कुणीही काढू नका. ही सगळ्यात सूचना महत्वाची आहे. आमच्या मंडळीचे ना कोटणी काय होतंय इथंच असू द्या. हा झालंय मगाशी, झाले शारीरिक व्याधीचं कार्य आलंय कमी मगाशी कमी आले. हा ते आता संचार म्हणजे कसं आहे, तुमच्यात आणलेली ताकद आहे म्हणून सांगितलंय का, हो शक्ती हो आणलेली आहे म्हणून सांगितलंय का. नाही, त्यांनी सांगितलं की बाहेरची शक्ती, वाईट शक्तीचं खूप कार्य चालू आहे हा आणि देवीचं कुलदैवताचं पण तुम्हाला हे करावं लागेल. हा ती कसं असतंय, ही शक्ती जी आहे ती आता आणलेली आहे का काय, संचार होतो का असा, संचार होतोय, बोडबडते ती का. त्यांचं झालंय ते कुठल्या या साईडवाले ह्यांचं सांगायला ह्यांचं बघितलंय ते झालं, यांचं काय नाही. भक्ती मार्ग करा व्यवस्थित होईल. ते त्यांचं कोण आहे त्या मावशीचं, त्यांचा संचार होतो का, चौघांना ऐकत नाहीत असं वाटतं का, तसं काय नाही, बडबडते त्या. जरा घ्या पुढं. ते आणलेली शक्ती आहे म्हणून तुम्ही आत विचारलंय का, काय काय आणलेली शक्ती आहे म्हणून सांगितलंय का. उभा राहा जरा. जरा उठा की, उठून सांगा की मामाच काढा ते काय सांगितले सांगा. पैसे भरले टोकन घेतले आहे त्या अजून विचारायचं विचारायचं कसं असतंय लक्षात घ्या. हा दर दिवशी 12 ते 12:15 वाजता कायमची वाईट शक्ती त्रास करते मला. बर पण संचार होत नाही मला. हा डेली मला जर उठवलं कोणी, आता वडील आहेत 78 वर्षाचे, हा तर हिने उठवलं तर मी त्यात बाहेर पडतो, बर अन्यथा बाहेर मी पडत नाही. आता मी नामस्मरण अभिषेक 4 झाले आणि 2-3 महिने झाले नामस्मरण चालू आहे. मांसाहार हे सगळं बंद आहे ना. कसं असतंय 5 अभिषेक पर्यंत त्रास होतो. तीर्थ घेताय का तुम्ही, आता जरा कमी वाटतंय का नाही अजून काय. नाही, त्याची जी टायमिंग आहे हा. 12 ते 12:15 किंवा 12 ते 1, तर डेली येऊन ती अंगात हे होती ताकद. नामस्मरण किती वेळ करताय, पूर्ण सकाळ संध्याकाळ करतो. 2 अगरबत्त्या संपेपर्यंत हो हो. जरा वाढवा. 7 अभिषेक होस तरी प्रभाव राहत असतो. 7 अभिषेक झालं का नाही, 5 ते 7 अभिषेक हळूहळू कमी येईल. की एकट्यालाच त्रास आहे का आणि कुणाला होतोय असा. नाही, फक्त
मला कुटुंबामध्ये एकट्यालाच आहे मला. बरं, आणि बाकीचं घरात बाकी सगळे आहेत त्यांना आहेत त्रास का? आहे. ठीक आहे, चालतंय, बघूया. बरीच वर्षापासून हा त्रास आहे. गाव कोणतं? कोल्हापूर. फक्त अभिषेक चालू ठेवा, 7-8 अभिषेक झाल्यानंतर पुन्हा या, कमी येईल ती, बघूया काय काय होतं. का तर 100% नामस्मरणात कमी येतंय. पहिला जे त्रास जास्त असायचा ते कमी थोडासा 100% व्हायला पाहिजे, कमी आहे. आहे का? हे तुम्हाला जाणवतंय का? तर कसे आहे, शक्ती स्ट्रॉंग असेल तर ते लगेच कव्हर करत नाही. जेवढं तुमचं नामस्मरण वाढत जाईल तसं हळूहळू इफेक्ट कमी होत असते, असं असतं. ठीक आहे, चालतं. तुमचं काय मला त्रास होतो काय होतंय? असं दिवसाचं भ्या वाटतं करणे. मांसाहार हे सोडायची इच्छा आहे का? मटण बंद केलं, दत्ताचं ठाण आहे माझं. गाव कोणतं? वडी सातारा. सातारा. दत्ताचं स्थान होतं, मग अगोदर खात होता का? नाही नाही का? ठीक आहे. ते आता सांगितलंय तसं आत बघा, ते सांगतील दर गुरुवारी अभिषेक, दररोज नामस्मरण सगळ्यांनी करायचं आहे. एकट्यानं करून काही होणार नाही, एकट्यापुरतं मिळतंय. तुम्हाला सुख समाधान पाहिजे असेल तर पूर्ण कुटुंबानं करायचं आहे. हे सगळ्यात गोष्टी महत्वाच्या आहे. आधी इथं कुटुंबाचा मार्ग द्यायचा आहे, ते इथं एकमेव ठिकाण आहे की कुटुंबाला करा म्हणून. बाहेर कोण तुमचं कुटुंब बिटुंब कोण चौकशी करायला मोकळं नाही. आज 18 माणसं युट्यूबला आहे, ती काय ती सेवेकरी आहे ती, आणि आमचं त्यांची घरं वाचलेली आहे ती, म्हणून कुठंतरी सेवा करते ती. आज सेवा करणाऱ्या त्या युट्यूबच्या माणसांना सुद्धा जास्त त्रास देऊ नका, भक्ती करा आणि मोकळं व्हा. नसतोच त्यांनी आम्हाला असं झालं तसं झालं तक्रारी सांगत बसू नका. सगळं तुम्हाला इथं आल्यानंतर दिलेलं असतंय. तुम्ही 7 गुरुवार त्यांना फोन सुद्धा लावू नका, का तरी बाकीचं नवीन भक्तांचा फोन येते, त्यांना मार्गदर्शन करायला त्यांना वाव मिळावा, ह्या गोष्टी समजून घ्या. आज आपण दत्त महाराजांच्या सानिध्यात जातोया आणि दत्त महाराजांच्या सानिध्यात आलोय. मार्गदर्शन पूर्ण 100% आम्ही देत असतोय. आम्ही आमच्यापाशी एवढा सुद्धा हातच्या ठेवत नाही. का तर येणाऱ्या माणसाला सुखी व्हावं आणि त्यानं दत्त कृपा प्राप्त करावी, दत्त महाराज तुमचं व्हावं, ही आमची पूर्ण मनोमन इच्छा आहे. आणि ही जेवढं आम्ही वाटल तेवढं आम्हाला प्राप्ती होत असते. आम्हाला इथं काय तुम्हाला दिलं म्हणून कमी पडत नाही, पण ते दत्त महाराज देताना तुमचं घर पवित्र असेल तरच करा, अन्यथा या नादाला सुद्धा लागू नका. काय आमचं तसंच नाही, आणि देवाची तुम्ही चिंता करू नका. तुमच्या पद्धतीत तुम्ही वागला तरी हरकत नाही. एवढं स्पष्ट बोलण्याचे धमक कोण ठेवत नाही की सोड नाही तर येऊ नको म्हणायची पात्रता लोकांची राहत नाही. का तर हे बंद कर म्हणलं तर याची चूल दुसऱ्या दिवशी थांबत्या, पेटत नाही. तर आमची चूल बिल काही ठेवलेली नाही, त्यामुळे आम्हाला परवा कुठली करायची नाही. सात्विक माणूस असेल तरच त्याला भक्तिमार्ग महाराजांचा द्यायचा, अन्यथा नाही. आणि जर तुम्ही खाऊन पिऊन केला तर तुम्ही तुमची फरकाची जबाबदारी तुम्ही घेऊ शकताय, आम्हाला काही केलं नाही. आता अभिषेक चालू असताना जर तुम्ही एखादी 10 गुरुवार 20 गुरुवार झालं आणि एक जर चुकी केली कुणीतरी कुटुंबात, तर ते शून्य होऊन जातंय लगेच, आणि लगेच त्रास चालू होणार. पुन्हा करायचं म्हटलं की पहिल्यापासून मोजावं लागतं. म्हणून शक्यतो ह्या चुका करू नका. जिबीला जी मांसाहाराची जी चटक लागली ते आज मी बोलायचं नाही, पण बोलतो इथं. का तर कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे माझं, आणि ते अनेकांचं होऊ नये म्हणून महाराजांनी एवढं स्थान ठेवलंय, एवढं दाखवायचं सामर्थ्य ठेवलंय. जिबीची चव किती असते त्याचा जरा विचार केलाय का आपण? फक्त हितवर जायपर्यंत, हितनं एकदा आत गेलं की त्याची चव काय कळतं का सांगा मला? आणि एवढ्या चवीसाठी आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं का? मुलं बाळं संपवायची का? आणि परिवार संपवायचं का? त्याचा तुम्ही ज्ञानी आहेसा, विचारवंत आहेसा, त्याचा अभ्यास करा आणि तुम्ही ठरवा. मी या जरा पुढं बघा, शक्ती आता बोलल बहुतेक. काय नाव आहे? किती वर्ष झाली येऊन? किती वर्ष झाली? पुढे यायचं. पूर्ण संचार होऊ द्या, पूर्ण संचार होऊ द्या, पूर्ण संचार होऊ द्या प्रभू, पूर्ण संचार होऊ द्या. भयानक शासन चालू होऊ द्या, भयानक शासन चालू होऊ द्या. किती वर्ष झाली येऊन? किती वर्ष झाली? बोलायचं पडदिशी त्रास चालू होतो इथं, भरपूर त्रास द्या प्रभू, भयानक शासन द्या. ते हात विनंती करतो आम्ही, आम्हाला अंगाला हात लावायची गरज नाही. एवढं कलियुगात जागृत स्थान ठेवलंय. आणि ही जरा बघून विचार करा की देव असतात का देव कार्य करतात का? भयानक शासन होऊ द्या प्रभू, भयानक शासन होऊ द्या, भयानक शासन होऊ द्या प्रभू, शासन भयानक द्या. किती वर्ष झाले? मास्क काढा. ती किती वर्ष झाली? किती वर्ष झाली? किती वर्ष झाली? किती वर्ष झाली येऊन? किती वर्ष झाली घरात येऊन? किती वर्ष झाली? बोलणार आहे का मार खाणार आहे महाराजांचा? किती वर्ष झाली? भयानक त्रास चालू द्या प्रभू,
मार बसू द्या त्यांना, मार बसू द्या, काठीचा मार चालू करा, भयानक त्रास चालू होऊ द्या, भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास चालू होऊ द्या, भरपूर त्रास चालू होऊ द्या, भरपूर शासन चालू होऊ द्या, भरपूर त्रास चालू होऊ द्या, त्रास चालू होऊ द्या. आता पायात मोठ्या प्रमाणात त्रास द्या, पाठीवर काठ्या बसू द्या, पाठीवर काठ्या बसू द्या, काठ्या बसू द्या पाठीवर, डोक्यात मार बसू द्या, डोक्यात मार बसू द्या, डोक्यात मार बसू द्या. ही बघा ही परमेश्वर काठी डोक्यात पाहिजे म्हणलं तर डोक्यात मारायचं सामर्थ्य एवढं ऐकते ती भगवान. का तर खुल्या दिलानं आम्ही तुम्हाला वाचवायसाठी प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे भगवान दाखवायचं या ठिकाणी कार्य करते. हे जगात कार्य नाही. मांत्रिकांनी 5-25 जणांनी काठ्या जरी फोडलं तरी बोलत नाही, पण इथं बोलावं लागतं. किती वर्ष झाली, किती वर्ष झाली येऊन? हा काय कन्नड कोणाला येतंय का इथं? कोण आहे कन्नड येतंय का? हे कन्नड बोलतय काय? बोल, किती वर्ष झाली, किती वर्ष झाली, किती वर्ष झाली? विचारा त्याला किती वर्ष झाली येऊन म्हणावं. तुम्हीच विचारा कन्नड मधनं. किती वर्ष झाली? तुम्हाला मराठी येतंय का? मराठी कन्नड त्याला किती वर्ष झाली विचारा. ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆತ ಬಂದ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆತ ಬಂದ पाठदिशे उत्तर दे. किती वर्ष झाली? ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆತ ಬಂದ 14 ವರ್ಷ झाली. 14 वर्षापासून. त्रास किती वर्षापासून दिला? ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆತ ತ್ರಾಸ ಕೊಡಕತ್ತಾರೆ? किती वर्ष? ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆತ ತ್ರಾಸ ಕೊಡಕತ್ತಾರೆ? 14 14 ವರ್ಷ ತ್ರಾಸ देते. 14 वर्ष त्रास. माणसं किती नेली विचार त्याला. ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರಿ? ಯಾರು ಪುನಃ ನೆಲನ नुकसान किती लोकांना? ಎಷ್ಟು ನುಕ್ಸಾನ ಮಾಡಿರಿ? ಏನ್ ನುಕ್ಸಾನ ಆಗಿಲ್ಲ? खरं बोल म्हणावं. मार ಖರೆ ಹೇಳ್ಬೇಕು. ಏನ್ ತ್ರಾಸ ಮತ್ತೆ? उत्तर दे. विचार देते. कन्नड मला येत नाही, नीट बोलायचं, खोटं बोलायचं नाही. खरं खरे ಹೇಳ್ಬೇಕ. खरे रागानं बोलू नको. इकडे आम्ही आहे. 4 तास पैसे किती घालवलंस? पैसे किती घालवलं? ಎಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಕಳ್ಕೊಂಡ್ರೆ? किती घालवलंस? ರೊಕ್ಕ ಎಷ್ಟು ಕಳ್ಕೊಂಡ್ರೆ? किती घालवलंस? काय म्हणते? जातो नाही आधी सांग. ಎಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಕಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಹೇಳಿ ಹೋಗ್ಬೇಕ. इथं कुठलं देव आहे ते? देव कुठला ते विचारा. ಯಾವ ದೇವರ ಐತಿ ಇಲ್ಲಿ? ನೋಡಿಲ್ಲ, बघितलं नाही म्हणते. आत बघ, आत बघ जरा. दिसतंय तुम्हाला इथनं? हा, कुणी बोलवलं इथं तुम्हाला? कोण मारतय? मारतय का विचारा. कोण ಯಾರು ಬಡಿತಾರೆ? ಯಾವ ದೇವರು ಬಡಿತಾರೆ? कोण मारतय म्हणा मग तुला? ಯಾರು ಬಡಿತಾರೆ? ಯಾವ ದೇವರು ಬಡಿತಾರೆ? काय म्हणतंय? ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹೇಳ್ಬೇಕ. ಯಾವ ದೇವರು ಬಡಿತೈತಿ ಹೇಳ್ಬೇಕ. ಅಲ್ಲ ಕಾಣ್ತೈತಿ ಹೇಳ್ಬೇಕ. ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತೀರಿ. काय म्हणतंय ती? मारतैತಿ. कोण मारते सांगणं म्हणतैತಿ. सांगणं दिसतंय का तरी? मारतंय का तरी? मारतय पण सांगणं. इथं इथं बघ जरा. कोण दिसतंय इथं? आत आहे ते. काढते त्याले. आत आहे ते. आत आत बघ लक्ष देऊन. कोण बसले आत? हा, कोण आहेत? लाईट आली काय? कोण आहेत आत? फॅशन चालू द्या प्रभू. याला वांड आहे जरा. तुम्हाला दिसत नाहीत म्हणजे, तुम्हाला ओळखत नाही म्हणजे असं काय आहे? भयानक शासन चालू करा पायापासून डोक्यापर्यंत. काय म्हणतोय? नको म्हणते शासन. नको म्हणते. का कोण देतंय? मी मारतोय काय? ಹೇಳ್ಬೇಕ. ಏನಾಯ್ತು ಹೇಳ್ಬೇಕ. ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬಡಿತಾರ. ಅವ್ರು ಬಡಗಿ ತಗೊಂಡು. कोण मारतय? ಯಾರು ಬಡಿತಾರೆ? ಯಾಕೆ ಬೇಡ? जा तिथं बघून ये. जा. देव आहेत का? कुठलं देव आहेत? जा बघून ये. चल लवकर. मग शासन चालवू द्या प्रभू. याला भयानक शासन चालवू द्या. यायचंय का बघून देव कुठला आहे? देव आहेत का? हा, आहेत का? कुठं आहेत? ಎಲ್ಲದಾನ? ಒಳಗದಾನ. ಮತ್ತೆ ओळखत नाही? ओळखत नाही? मराठी येत नाही काय तुला? तुमचं गाव कुठलं?
अवकार हा गुलबर्गा. आज गुलबर्गा म्हणजे गणगापुराच्या पुढं 50 किलोमीटर आहे. तिथनं लोक इथं आली ती. त्याचा आपण विचार करा जरा. ज्ञानी पंडित जे असतील त्यांनी कुठनं माणसं गणगापूरला घेऊन जात होता का? संचार होत होता कसा? तिथे खांबावर झाला नव्हता. ठीक आहे. आता भक्ती मार्ग लक्षात आलाय का? शक्ती आहे. त्यांनी विचारायला गेलते का तुम्ही गेलता? चल बाजूला. शारीरिक त्रास होता का? त्यांना विचारा शारीरिक त्रास आहे का म्हणून. काय मन बरोबर नाही. ते प्रभाव मानसिक प्रभाव काढणार का म्हणावं त्याला? आता मार पाहिजे इथं म्हणावं. मानसिक प्रभाव काढणार का? मानसिक प्रभाव ತೆಗಿತಾರೆ ಹೊಡ್ತಾ ಬೇಕ का मार पाहिजे? ಬಡಗಿಲ್ಲ ಬಡಿತಾರ ಮಡಿಲೆ काढणार का? ಮತ್ತೆ ಏನಿದ್ದಿದೆ ಖರೆ ಹೇಳ್ಬೇಕಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬಡಕಿ ಬಡಕ್ ಚಾಲ್ ಮಾಡ್ತಾರ. ಬಡಕ್ ಹೇಳೇನ ಅವ್ರಿಗೆ ಬೇಡ. ಮತ್ತೆ ಏನಿದ್ದಿದ್ದು ಹೇಳ್ಬೇಕ. काढतो म्हणताय का? काढणार का प्रभाव? मानसिक प्रभाव थांबवणार का? की भक्ती मार्ग करणार आहे देवांचा आमच्या? काढणार का? ಮಾತಾಡ್ಬೇಕ ಮಾತಾಡ್ಬೇಕ. संसारी पाळायचं सगळं. हा ठीक आहे. काय म्हणते? काढतो म्हणताय का? ಸಂಚಪ್ ತೆಗಿತ್ರಿ. काय नाव आहे तुमचं? ಹೇಳ್ತೀರಿ ಇಲ್ಲ? नाव ಹೆಸರೇನ? 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 ನನ್ನ ಹೆಸರು ಸಾಬಣ್ಣ. ಸಾಬಣ್ಣ? ಯಾವ ಊರ? काय म्हणते आम्हाला सांग. साबांना ऊर माणूस आहे साबांना म्हणून. साबांना म्हणून माणूस आहे. ठीक आहे. तुला मुक्ती पाहिजे का? हा मुक्ती पाहिजे असेल तर इथं त्रास देऊ नको, काढून घे. मराठी कळतंय का तुम्हाला? ಮುಕ್ತಿ ಬೇಕಂದ್ರೆ ಹೆಸರು ಹೇಳ್ಬೇಕು. मानसिक प्रभाव काढ म्हणावं आणि त्रास देऊ नको म्हणावं. काढಬೇಡ್ರಿ. पुन्हा 16 गुरुवार 20 गुरुवार झाल्यानंतर तुम्ही ठरवा याला मुक्ती द्यायची असेल तर इथं अन्नदानाचं महत्व आहे. एक अन्नदान लोकांना करावं लागते. बाकी काय नाही. पण भक्ती मार्ग करावा लागेल. आता नाही मुळात लगेच्या लगेच तुमच्या बाची पेंड नव्हे इथं मुक्ती. त्रास थांबवायचा अगोदर. 16 गुरुवार झाल्यानंतर मुक्ती पुढं. जमल का? ಸೇವಾ ಮಾಡ್ಬೇಕ. त्रास द्यायचा नाही. ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. ತ್ರಾಸ್ ಕೊಟ್ರಂತ ಬಡಗಿಲ್ಲ ಬಡಿತಾರ. ಯಾಕಂದ್ರೆ हात पुढं कर. पुढं कर. दोन्ही हात असं ಕೈ ಮುಂದೆ ಮಾಡ್ರಿ. असं कर. ಕೈ ಮುಂದೆ ಮಾಡ್ರಿ. हात पुढं कೈ कर. ಮುಂದೆ ಮಾಡ್ರಿ. तोंडावर टाकेल. हात पुढं कर. भयानक शासन द्या प्रभू. शासन चालू होऊ द्या. शासन चालू होऊ द्या. मार चालू होऊ द्या. खाड 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 खाड. त्रिशूळाचा चालू होऊ द्या. त्रिशूळाचा मार चालू होऊ द्या. चालू होऊ द्या त्रिशूळाचा मार. काय म्हणतोय? गप बस. गप बसायसाठी ठेवलंय काय? ನಿನಗೇನು ಮಾಡೋದು? मला काय करायचंय म्हणते. हा? मला काय करायचंय? काय करायचंय? कोण मारतंय आता? यार बडितारे. कसं आहे? उलट बोलू वाटतंय काय? ही कन्नड आहे लक्षात घ्या. मराठी नव्हे. ही जाणून बघून कोण करत नाही. मला येत नाही कन्नड तरी सुद्धा हे बघा. शक्तीला त्रास महाराज कसं देते ती. एक शब्द उलट बोललं तर इथं शासन चालू होतंय. हात पुढं कर नीट. हात पुढं. चालू द्या. झाड चालू द्या. काय करायचंय कळलं का मला? ಏನ್ ಮಾಡೋದೈತಿ ಗೊತ್ತಾತ? ಏನ್ ಮಾಡೋರು ಅದಿರಿ? ಏನಾಕತಿ? उलट बोलू वाटतंय काय मला? उलटा माತಾಡ್ತಿ? चालू द्या त्रास. त्रास चालू हो द्या. त्रास वाढू द्या. मग त्रास वाढू द्या. जाळ चालू द्या. जाळ चालू द्या. जाळ चालू आहे तिच्यात. उद्या ही जाळ एवढं भस्म टाकलं तर जाळ होतो. त्याचा विचार करा. ಯಾಕಂದ್ರೆ ಏನ್ ಹೆಸರು? काय ते प्रभाव काढणार का? ಪ್ರಭಾವ ತೆಗಿಬೇಕ. मानसिक प्रभाव काढून घेणार का? हात जोड. हात जोड. काढतो म्हणून सांग. व्यवस्थित इथनं त्रास देत नाही म्हणावं. ತ್ರಾಸ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಹೇಳ್ರಿ. बोल लवकर. ತ್ರಾಸ್ कन्नड मध्ये बोल. ಹೇಳ್ರಿ. ಕೈ ಮುಗದ बोल. ಏನು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. काय म्हणते? नक्की का? केलं तर शासन द्या म्हणावं. म्हण. ಮಾಡಿದ್ರೆ ತ್ರಾಸ ಆಕತಿ. ते प्रभाव काढलास का? ಪ್ರಭಾವ ತೆಗಿಬೇಕ. ಇಲ್ಲಾಂದ್ರ ಬಡಿತಾರ. ನಂಗೆ ಬರಲ್ಲ ತೆಗಿಲ್ಲ. ತೆಗ್ಯಾಕ್ ಬರುದಿಲ್ಲ. ಕಾಡ येत नाही. काढा येत नाही. मार पाहिजे. तोडा येतो का? तोडा येतोय का? काढ लवकर. इथं नाटक शिकवू नको. मोठी शाळा ही कॉलेजच्या पुढची आहे. ತೆಗಿಬೇಕ. ಇಲ್ಲ नाही. ನಾಟಕ ಮಾಡೋದು ಬೇಡ. ಇಲ್ಲ ಬಡಗಿಲೆ ಬಡಿತಾರ. हात पुढं कर. हात पुढं कर. इधर. आता दर. ಮುಂದೆ ಕೈ ಮಾಡ್ರಿ. जाळ चालू द्या प्रभू. भयानक शासन चालू द्या.
येतोय काढायला काढल्याशिवाय जमणार नाही तगद्र बिडतारಲ್ಲ ಬಿಡಾಗಿಲ್ಲ वाढू द्या त्रास जाळ चालू द्या प्रभू अग्नी चालू द्या अग्नी चालू द्या येतोय का काढायला आम्हाला शाळेत घालायला जाऊ नका तुम्ही फार मोठी शाळा आहे इथं जमतय का दौड ತೆಗಿಬೇಕ ತೆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬಿಡುದಿಲ್ಲ ಅವ್ರ काय म्हणतोय ಹೋಗ್ತಿರಿಲ್ಲ ಕೈ ಮುಗಿದು काढलास का काढतो म्हणतोय का काढतो म्हणते नमस्कार कसा यायला लागलाय आता काढायला आम्हाला शिकवायला चाललंय काय तुम्ही काढ लवकर मुक्ती पाहिजे असेल तर क्लिअर राहायचं नक्की काढ तसं ते नाही का काय मोठ्यानं बोललेलं चालत नाही इथं काय म्हणतोय काढतो की म्हणते काढ घे लवकर काढल्यावर थांबतय ती ऑटोमॅटिक काढल्यानंतर पूर्ण थांबेल हे मानसिक प्रभाव इफेक्ट शिक्षण किती झालं यांचं डिप्लोमा झालेली व्यक्ती आहे गुलबर्ग्यातनं आली ती कर्नाटक म्हणजे गाणगापूर पासून 50 किलोमीटरवर गुलबर्ग आहे ऐकून माहिती असेल तर बघा आज गाणगापूर त्याला जवळ असून सुद्धा गुलबर्ग्यातनं म्हणजे गाणगापुरातनं महाराजांनी यांना पाठवलंय ही एवढी मोठी लीला आहे या ठिकाणी आणि ह्याचा अभ्यास या शक्त्या संचार व्हायची वाट बघू नका घरात पौर्णिमा अमावस्या त्रास चालू असेल तर ही 100% शक्ती आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की खरंच मला बघायचं आहे मी चिकित्सक आहे तर देवाला विनंती करा की माझ्या संचार होऊ द्या ते सुद्धा महाराज इच्छा पूर्ण करतील पूर्ण थांबव की काय त्रास सोसायची गरज नाही काढ सगळा ಪೂರ್ತಿ ತ್ರಾಸ್ ತೆಗಿರಿ ಇಲ್ಲ ಬಡಿತಾರ ಅವ್ರ या अभिषेक हे कन्नड मध्ये त्याला सांगा जरा ती वाचून दाखवा तुमचं गाव कोणतं वाचून दुकान आहे काय सोने चांदीचं ठीक आहे त्यांना जरा भक्तिमार्ग कसा करायचा जर गुरुवारी अभिषेक आणि दररोज नामस्मरण कुटुंबात किती माणसं आहेत त्यांचा विचारा दोघं पण मांसाहारी काय करायचं नाही दर गुरुवारी दत्त महाराज मूर्ती न्या गाणगापुरातनं आणि अभिषेक दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि दररोज नामस्मरण वाढवायचं व्यवसाय काय विचारते ना वकील आहे का ठीक आहे गुलबर्गा प्रॉपर गुलबर्गा काय जेवढी तालुका ಅಲ್ಲಿಂದ ಹಳ್ಳಿ ठीक आहे ही व्यवस्थित जरा सांगा ते ना मार्गदर्शन करा आमच्यात कोण कन्नड बोलणार नाही ए सुशांतला बोलवा जरा सुशांत काढलास का काढला का प्रभाव काढल्यानंतर ते त्रास होत नसतोय थोडा ठेवलेला काढून घे काय म्हणते बरं लागलं येत नाही जाळ चालू द्या प्रभू 1000 पटीने वाढू द्या त्यात अग्नी भयानक शासन चालू द्या भयानक शासन चालू द्या कान कान काठ्या बसू द्या फुटूस तर भयानक शासन द्या भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होऊ द्या भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होऊ द्या मेलाच कशाला म्हणतो त्याला विचारा मेलाच कशा त्या माणसाचा आत्मा आहे ಹ್ಯಾಂಗ್ ಸತ್ತಿ पुरुषाचा आत्मा आहे कशाने मेलायस ಹೆಣ್ಮಕ್ಳನ ಗಂಡ ಮಗ ಯಾರಾದಿ ನೀನ ಸತ್ತಿಲ್ಲ ಸತ್ತಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಏನಿದೆ ಏನು ಯಾರು ಮಾತಾಡೋದಿದೆ ಮನುಷ್ಯ ಇದ್ದೀನಿ ಮನುಷ್ಯ ಅದೀನಿ ಯಾವ ಮನುಷ್ಯ ನಾವು ಭಿಕ್ಷುಕನಿದ್ದೀನಿ ಭಿಕ್ಷೆಗೆ ಭಿಕ್ಷೆ ಮಗ घरी आलता काय संन्यासी नमस्कार मग तिथे मेलायस काय तू ಭಿಕ್ಷೆ ಮಾಡಕ್ ಕೊಡಕ್ ಬಂದಿದ್ರು ಇಲ್ಲ ನಂಗೆ ಮಾಡ್ಲಕ್ ಹಚ್ಚಾರ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಮಾಡ್ಲಕ್ ಹಚ್ಚಾರೋ ಏನ್ ಕೇಳ್ದೆ ए आवाज शांत. इकडे इकडे ಆ ಕಡೆ ಮಾತಾಡ್ರಿ इकडे इकडे बघ इकडे बघू नको प्रभाव काढून घे दादागिरी इथं चालत नसते द्या भल्या भल्या सगळं संपतंय काढलायस का प्रभाव ಇಲ್ಲ जायचंय का बाहेर बाजूला ನಂಗೆ ಹುಡುಗಿ ಬೇಕು काय म्हणते ಪಾहिजे तुला पोरगी पाहिजे ये हा. तुझ्या बाची पेंड आहे काय ಇದೇ ಹುಡುಗಿ ಬೇಕಾ भयानक त्रास होऊ द्या प्रभू. भयानक शासन द्या ಯಾಕೆ भयानक शासन होऊ द्या काय म्हणताय ಹುಡುಗಿ ಪಾहिजे पाहिजे ಕಾಪ್ ದೇತ್ नाही ಮತ್ತೆ हा ಕಾಪ್ ದೇತ್ नाही हात पुढे कर ये ಕೈ पुढं. ಮುಂದೆ ಮಾಡ್ರಿ पुढे ये, पुढे ಕೈ ये. ಮುಂದೆ ಮಾಡಿ ಗೊತ್ತಾಕತಿ ಯಾಕೆ पुढे ಬೇಕು, ये. ಎದಕ್ಕೆ हे ಬೇಕು? पुरुषाचा आत्मा आहे ही स्त्री पाहिजे म्हणजे इथवर बी आत्मकार्य करत असते ती काय पाठवलेलं नव्हतं ते आत्मा लागेल म्हणायचं त्रास चालू द्या जाळ चालू द्या ಹುಡುಗಿ ಬೇಕು
बाहेर ठेवा जाऊ आपण झाल्यानंतर त्या कार्यक्रम तिथे कळत नाही सांगायला 10 माणसं आहे तिघी फोन बंद करा म्हणून काढणार का प्रभाव मुक्ती पाहिजे का काय जरा कन्नड बोलायला घेत जावा की कन्नड चालल्यानंतर कळतं का नाही काय चालू आहे काय नाही पार्किंग मध्ये असं जर इथं जरा बघायचं बोलवलं की पडदिशी थांबत जावं इथं कन्नड बोलणार आहे एखादं काय विचार आहे चांगलं वागायचं आहे का संन्यासी असून तुला लाज वाटत नाही का पोरगी पाहिजे म्हणतोय भयानक शासन द्या प्रभू त्याला लोळवा द्याला भयानक शासन द्या भिक्षा मागायला गेलाय तुला लाज वाटाय पाहिजे पोरगी पाहिजे म्हणतोय भिक्षुक होतास काय भिक्षुक होतास का संन्यासी होतास म्हणावं हे नाही संन्यासा दे ना भिक्षका दे भिक्षका दे मग ಹುಡುಗಿ ಎದಕ್ ಬೇಕ ಹಾ ಹುಡುಗಿ ಎದಕ್ ಬೇಕ ಭಿಕ್ಷೆ ಕೇಳಕ್ ಬಂದಿ ಮತ್ ಹುಡುಗಿ ಎದಕ್ ಬೇಕ ನನಗೆ ನಿನಗ पाहिजे इथं कोण देते काय मिळते आता हा आता त्रास होतोय येऊ त्रास देणार का भयानक शासन द्या प्रभू पायापासून शासन चालवू द्या पायापासून शासन चालवू द्या डोक्यात मार बसू द्या डोक्यात काट्या बसू द्या डोक्यात काट्या बसू द्या पाठीत काट्या बसू द्या डोक्यात भयानक त्रास द्या प्रभू की आपल्या समोर जर एवढं जर त्रास देत असेल तर याचा त्रास भयानक वाढवा पाहिजे काय पाहिजे पोरगी हा का पाहिजे का गाणगापूरला गेलतास का हा ಹೋಗಿದ್ರಿ देव आहेत का दत्त महाराज तिथं आहेत का नीट बोल तोंडानं आहेत का कुठलं देव आहेत कोणतं देव आहेत काय म्हणतोय बघितलं नाही अजून हा जा तिथे बघून येता जा तिथनं या जावा तुम्ही जाऊन बघून ये खिडकीतनं जा पडदिशी देव तुला कळू देते म्हणजे तुला कसं वागायचं समजत इकडे ये त्रास देऊ नको चल नीट जा जा त्यांच्या बरोबर इकडे इडी काठी जाणार नाही भयानक शासन द्या प्रभू भयानक शासन द्या जाऊन तिथं नमस्कार करून यायचं पटदिशी जा महाराजांच्या पुढं जा लवकर सोडा जाते ती सगळं करते हे आले की ती शक्ती कुठे गेली आत तिथे 2 असते ती ही शक्ती असते त्यानं आत बघितलं नाही ती लेडीज गेलेली आहे आता बघून येऊन सांगते बघा देव कुठला आहे ती त्याच्यावरनं तर तुम्ही शान व्हा आणि भक्ती मार्गात मांसाहार मद्यपान सोडलं तरच आहे हे ठिकाण आज वकील असून त्याला ही स्थिती आहे आज गाणगापूर म्हणजे 300-350 किलोमीटर वरनं व्यक्ती आले आहे ही युट्यूब बघून आलेली आहे नुसती याचा जरा अभ्यास करा वाचायचं असेल तरच ही ठिकाण आहे नसेल तर आपलं कुटुंब ना आपण त्याला पर्याय नाही देवाच्या नावानं कुणी वरडायची काय गरज नाही हे ठेवलंय तुला देतोय घ्यायचं असेल तर चांगलं घे तिथे गेलं की शासनच देते ते महाराज बघा चालू झाला वाढला का त्रास त्यांच्या समोर ओळखायचं नाही असं काय होत नाही ना दुनियातनं कळतं त्यांना 10 किलोमीटरवर नवं घरात असताना कळतंय की देव कुठला आहे ती या म्हणावली एवढ्या घाण शक्ती असते ते एवढं झटायची काय गरज चालल्या का हे नुसतं लाखो रुपये देतो म्हटलं तर यासने कोण बोला म्हटलं तर बोलू शकत नाही आणि हिंमत बी नाही 10-20 माणसं लोळवायची शक्ती असते यांच्याकडे एवढी मोठी पावर असते पण इथं अंगाला टच न लावता एवढं कार्य केलं जातं या कलियुगात याचा विचार करा की कुठलं विचारल्याबद्दल तुम्ही अमकं द्या तमकं द्या असं काय नाही हे तुम्हाला का तर दाखवायचं साधन ठेवलंय भगवंताने का तर तुमच्या डोळ्यावरची झापड निघावी आणि या शक्ती असतात का नाही कळावं याच्यासाठी हे कार्य पुढे ये लवकर कोणतं देव आहेत का देव मोठे देव आहेत ते आहेत का गाणगापूरला गेलतास ना तू दत्त महाराज आहेत का तिथं बी आहेत का दत्त महाराज कुठलं देव आहे ते सांग आता नाव घे हा
ನನ್ನ ನೋಡಿಲ್ಲ फार मोठे देऊळ आहे मी बघितले नाही म्हणतात ते फार मोठं देव आहे त्यांनी बघितले नाही आता बघितलंस का ಈಗ ನೋಡ್ರಿ त्रास देणार का याला पाहिजे काय मुलगी पाहिजे का नको नको म्हणते ते प्रभाव काढलास का ಇಲ್ಲ नाही म्हणते प्रभाव काढला नाहीस आता नाही काढलं म्हणते प्रभाव काढ पटदिशी आहे वगैरे आता प्रवास जाळ चालू करू काय मग अंगणी बेड त्रास माडू त्रास ಮಾಡ್ತಾರ वगैरे आता देऊ दे काय त्रास प्रभाव काढणार का हा पटदिशी लवकर काढून घे प्रभाव नाटक बिटक काय चालतीत का इथं ಇಲ್ಯಾನ್ ಬಾಕಿ ಧ್ಯಾನ್ ಹಿಂದ ಧ್ಯಾನ್ ನಡೆಯಲ್ಲ ನಾಟಕ ನಡೆದಿಲ್ಲ ಸುಳ್ಳು ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ ತಪ್ಪರೆ पटदिशी म्हणावं जास्त वेळ घेऊ नको म्हणावं सुळेने ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಲ್ಲೆ आणि 12 वाजता आरतीला झोडवणार आहेत महाराज तुला सुट्टी देत नाही तिथं आरतीला बघायला कसं लोळतंय बघा तुम्ही आता आरती करूनच जावा बघा डोळ्यानं परमेश्वर कसं त्रास देते ती तर आमच्याकडे कार्य दिलंय का मी म्हटलं नाही मगाच्यापर्यंत की मला काय दिलंय ती कुणाला दिलंय म्हटलं पुतण्याला दिलंय पण त्याला दिलंय ती दिलंय पण आम्हाला सुद्धा हे हँडलिंग करायचं दिलेलं आहे हे तुम्हाला दाखवून शहाणं करायचं ते आणि सुलभ मार्ग तुमच्यापर्यंत भक्ती मार्ग पोचवू दे काढलास का प्रभाव ತೆಗಿರಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಭಾವ मेंदूतला प्रभाव काढ ಮೇಲಿಂದ ಎಲ್ಲ ಪ್ರಭಾವ ತೆಗಿರಿ घरात बी असंच असतेच काय ती ಹಿಂಗೆ ಇರ್ತೈತೆ ಅಂತ ಮನ್ಯಾಗ ಮನ್ಯಾಗ जेवण खाणं करतेच का नाही ಊಟ ಬೇಟ ಮಾಡ್ತಾರ ಊಟ ಬೇಟ हाताला काय तर ते काढून घ्या हातावरचा प्रभाव सगळा खोलातीन गप काय म्हणतो काढून घ्यायला लागले ते वठवायचं एकमेव ठिकाण आहे बाकीचं दुनियादारीतलं हे मांत्रिक तांत्रिक तुमचा कुठला बी असू बंगालचा आणला तर याला ते कव्हर करायची शक्ती नसते पैसे किती खर्च केलं देवरशासनी म्हणावं देवरशी ದೇವರಿಗೆ ರೊಕ್ಕ ಎಷ್ಟು ಖರ್ಚು ಮಾಡಿರಿ ಮುಂಚೆನೂ ಆಗಿಲ್ಲ ಅವ್ರ ಮನೆ ದೇವ್ರನ काय खर्च झालं देवाला फक्त देवातच करत होता आता गाणगापूरला जाऊन या तिथल्या तिथं गुरुवारी जरा जात जावा तुमचं आरती बिरती झाली की तुमची सुट्टी कधी असते संडे ठीक है संडे को गाणगापूर जाके दर्शन लेने का वहां पर हिंदी येते ना शनिवार रविवार दिन होगा दर्शन थांबवायचं ते सगळं इथं चालत नसते कुठं काय त्रास बिनकामात सुचू नकोस मला त्रास ಮಾಡ್ಕೊಂಡು ತಗೋಬೇಡ थांबतोय म्हणावं तुला बी त्रास द्यायची आमची इच्छा नसते म्हणावं त्रास ಕೊಡೋದೇ ನೀ असं वेगळ्या भाषेत आलं की आम्हाला बी अवघड होतं या थांबलाय वाटतं काढलाय वाटतं ತೆಗ್ದಿರಿ ಅಲ್ಲ काय म्हणतोय नाही हातातला काढलं नाही का काय ಆಗಿಂದ ತೆಗ್ದಿರಿ ಪ್ರಭು ಎಲ್ಲ ತೆಗೀರಿ काय नाही म्हणते काढलं नाही घ्या म्हणते ती काढून घ्या भस्म चालू द्या. जाळ चालू द्या. हातातला प्रभाव पायाचा काढू जाळ चालू द्या मोठ्या प्रमाणात वाढू द्या आई काळीचरी माते भयानक अग्नी वाढू द्या 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 मोठ्या प्रमाणात अग्नी वाढू द्या मोठ्या प्रमाणात अग्नी वाढू द्या थांबव म्हणावं तिला ते पहिलं ತೆಗೀರಿ ಅದ ತ್ರಾಸ್ ಮಾಡ್ಕೊಂತ ಹೋಗಿದ್ದೆ ಅದ ತೆಗೀರಿ ಮೊದಲು ತ್ರಾಸ್ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ತಿದ್ರಿ चाय का घ्यायची म्हणावं ಇಚ್ಛೆ ಐತ್ರಿ ನಿಮ್ಗೆ ತಗ್ಸಿದ್ರಿ ಇಲ್ಲ ರೀ ತ್ರಾಸ್ ಸಣ್ಣ हात पाय पिळा प्रभू त्याचं हात पाय पिळा भयानक शासन द्या खाड 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 त्रिशूळाचा त्रास चालू द्या आता याला भयानक विचित्र शक्ती आहे प्रभू शासन द्या भयानक शासन द्या हात पाय पिळा त्याचं हात पाय पिळून टाका हात पाय पिळा हात पाय पिळून टाका त्रास चालू द्या भयानक शासन द्या आतापर्यंत दिला नसेल एवढा शासन द्या आतापर्यंत दिलं नाही एवढं शासन चालू द्या युट्यूब बघून आलाय काय गाडी 4 व्हीलर आहे ना काढतय काय काढायला लागलंय काय ತಕೊರ್ಲೆ ಅಂದ್ರೆ ತಕೋರಿ ತ್ರಾಸ್ ಸಣ್ಣ ಇದು ಮಾಡೋದ ತಕೋರಿ ತ್ರಾಸ ಅವ್ರ ಮೇನ್ ಎಲ್ಲ ಏನ್ ಇದೈತೆ ಅನ್ನೋ ಇದ ಮಾಡ್ಕೋರಿ ತಕೋರಿ ಅದನ್ನ ಪ್ರಭಾವ ತೆಗೀರಿ ಅದ ತೆಗ್ದಿರಿ काढते म्हणावं काय सोसायची गरज चालली का म्हणावं ಇಷ್ಟ ಸಣ್ಣ ಮಾಡೋದಿದ್ದ ಅದ ತೆಗೀರಿ ಪ್ರಭಾ
आता वरचा एक काढ म्हणावं ಕೈ ಮೇಲಿಂದ ಎಲ್ಲ ತೆಗೀರಿ ತಲೆ ಮೇಲಿಂದ ರೀ ತ್ರಾಸ ಆಗತ್ತಿದೆ ತೆಗೀರ್ಲ ತ್ರಾಸ ಬಂದ್ ಆಗ್ಲಿ ನೀವು ತೆಗೆದಿದ್ಮೇಲೆ ಅದ ತ್ರಾಸ कमी ಆಗೋದ್ರಿ काढून घे इथं काय नाटकं बिटकं करून चालत नाही बट दिशावर आहेत त्रास आता आरती चालू झाली की तुला कळेल कसा असते आरतीला त्रास भरपूर वाढेल म्हणावं आता वरचा थांबव ತೆಗ್ದಿರಿ ಕೈ ಮೇಲಿಂದ ರೀ बोलायचं असतं इथं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे पडदेशी काय विचार देते तप्प अದ ಕೈ ಮೇಲಿಂದ प्रवाह काढ जरा थांबव सगळं तुझं थांबवतो आम्ही पोरी म्हणतोय लांब. तुझं आम्ही थांबवतो म्हणावं तू त्यांचं थांबव ನಿಮ್ದೆಲ್ಲ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾರ ಅದ ಮೊದಲು ಆಗತ್ತವ್ರಿ ನಿಮ್ದೆಲ್ಲ ತ್ರಾಸ ಆಗದ್ ನಿಲ್ಲಿಸ್ತೈತಿ ನೀವು ಸುಳ್ಳು ಮಾತಾಡಿದ ಮೇಲೆ ಹೆಚ್ಚಾಗ್ತೈತಿ एवढं काय घरात चालले का एवढं स्वतःची किती वाढ शक्ती असते द्या याचा अभ्यास करा एवढं महाराज स्वतः हँडल करत असते ते तरी सुद्धा देवाला ऐकत नाही ती मग आपल्यासारख्याला मांत्रिकालाही वाटणारी जात आहे का ತ್ರಾಸ ತಗೋರ್ಲ ಅವ್ರ ಮೇಲಿನ ತ್ರಾಸ ಎಲ್ಲ ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ಕೋರಿ ತ್ರಾಸ येवा येवा म्हणायचं काय गरज आहे एक काढून प्रभाव ನೀವ್ರೆ ಹೇಳ್ತೀರಿ ತ್ರಾಸನ್ನು ಇದು ಮಾಡೋಗಿತ್ತು ಅದ ಇದು ಮಾಡಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಪ್ರಭಾವ ತಕೋರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಡ್ರಿ ತಕೋರಿ ನೀವ್ರು ಮಾಡಿದ್ರಿ ನಿಮ್ಗೆ ತಕ್ಕೋಕ್ ಬರ್ತಿದ್ರಿ ಅದ ನೀವ್ರು ಮಾಡಿರಿ ಅದ ज्याला फोन घ्यायचा त्याने बाहेर घालवायचं पटदिशी पटदिशी तुम्हाला कळत नसतं वेळ तर कुठं आलोय आपण काय चाललंय ತಕ್ಕೋರಿ ಪ್ರಭಾವ ತಕ್ಕೊಂದ್ರೇನೆಲ್ಲ ಮತ್ ತಕ್ಕೋರಿ ಆತ ಅನ್ಕಮಟ ಬೇಡಂಗಿಲ್ಲ ತಕೋರಿ ತ್ರಾಸ ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ತ್ರಾಸ ಬೇಕಲ್ಲ ನಿಮ್ಗ ತ್ರಾಸ ಆಗ್ತೈತಿ ಮತ್ತೆ ಹೆಚ್ಚು ತ್ರಾಸ ಮಾಡ್ತಾರ ಮತ್ತೆ ತಕ್ಕೋ ಮತ್ತ ತಕೋರಿ ತಕ್ಕೋರಿ ಪ್ರಭಾವ ತಕ್ಕೋರಿ ಅಲ್ಲ ಏನ್ ತ್ರಾಸ ಆಗತ್ತಿತ್ರಿ ತ್ರಾಸ ಬಂದ್ ಮಾಡೋದೈತ್ರ ಅದ ಪ್ರಭಾವ ತಕ್ಕೋರಿ लगेच 1 मिनिटನಾಗ ಬಂದ್ ಆಗ್ತೈತಿ एका मिनिटात थांबतो तुझा यादी थांबव ಹುಡುಗಿ ನಂಗೆ ಸಿಗಲ್ಲ मला पाहिजे तुझ्या बाण ठेवलं इथं आश्रयाला आलं की महाराजांच्या असलं काय बघायचं भरपूर त्रास द्या प्रभू याला लोळवा जरा लोळू द्या याला एवढा त्रास द्या शासन द्या भरपूर इकडे आणते पट्टी लोळवते ती कसं बघ आणि इकडे पट्टी मराठी कळतंय की हा वाढू दे त्रास आरती चालू झाली की भयानक शासन चालू होते जरा उद्या आरती चालू मग त्रास ಆಗ್ತೈತಿ ನೋಡ್ರಿ ತಕ್ಕೋರಿ ಪ್ರಭಾವ करा की तिकडे तुमचं चालू करा म्हणून तुमचं सगळ्यांना विनंती आहे आता आरती होईल चालू आरती नामस्मरण होतंय सगळ्यांना विनंती आहे की नामस्मरणात किती शक्ती असते मोठी आणि अपाट शक्ती ते परमेश्वराच्या नामस्मरणात दिगंबरामध्ये किती आहे की तुम्हाला इथं बघायला मिळेल का तर ही शक्ती आहे हिला जसं नामस्मरण तुम्ही करशील सगळी तसं याला त्रास होतो आणि हा त्रास किती प्रमाणात वाढतो की डोळ्याने बघायला मिळतंय त्यामुळे नामस्मरणाला आपल्या घरी अनन्यसाधारण महत्व द्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही त्रास तोच तू एक तासभर हा बाहेर जायचं नाही रिंगण मारा त्याला जरा मोठं मारा त्याला त्रास भयानक होणार आहे आज या कलियुगात परमेश्वराचं इथं जे स्थान ठेवलंय की डायरेक्ट देवाशी बोलू शकतो आम्ही आणि देव आमच्याशी बोलतात ही सगळ्या सृष्टीतलं वैभव आमच्यापाशी आहे त्यामुळे आम्हाला बाकीची कशाची गरज नाही का तर हे परमेश्वराचं सानिध्य आणि परमेश्वराचा संवाद हीच या जगातलं मोठं ऐश्वर्य आहे आणि आम्ही बोलल तर देव ऐकतात हे तुम्ही बघतायचा पण देव बोलते ते तिथं पुतण्याच्या त्रिकाल माध्यमातून आम्हाला कळत असतं आणि देव ज्या पद्धतीत सांगतील त्या पद्धतीत इथलं कार्य चालू असते हे आघात कार्य प्रत्यक्ष महाराज असताना जेवढं केलं गुरुचरित्र वाचलं असेल कुणी वाचलंय का त्याच्यापेक्षा मोठं कार्य आज उघड्या डोळ्याने बघायला मिळतंय आणि हीच जर प्रचिती पाहिजे असेल तर भक्तिमार्ग व्यवस्थित करा नुसतं गुरुचरित्र वाचून नुसतं देव प्रसन्न होत नाही त्या पद्धतीत भक्तिमार्ग करणं गरजेचं आहे चालू द्या तर आज प्रभू भयानक केला नामस्मरण चालू झालं की होतंय अवधूत चिंतन